बोर येते आणि बोरचं पाणीचा वापर होतो. बोरचं पाणी कडे दिली आपण ते 7 एकरमध्ये ते त्याच्या पलीकडे आहे, एकदम खालचं आहे ते पण वेगळी आहे. तिकडे पण एक विहीर आहे त्याच्याकडे आहे. हां ते त्यांनी सांगितलं त्याला पण पाणी पाहिजे म्हणून. तसं आपल्याला जर समजा लागलं त्याच्यातलं पाणी तर ते पाणी ते त्यांची बोलणं झालं का डॉक्टर पांढरे नाही म्हणाले? बोलणं झालं, मी रेकॉर्डिंग पाठवली ना शेट. ठीक आहे, मी बघितलं ना. यान म्हटलं साहेब आले ना. नमस्कार. हो हो आणि ग्रीन गोल्डची व्हरायटी आपली तिथून आहे. अच्छा, ठीक आहे. तर हे किती एकर आहे? ही येईल 2 एकराची जवळपास. ग्रीन गोल्ड हे राहते इथून 2 कट होऊन हे शेंड्याला जर झालं तर शेंडा गेला, जर पानाला झाला तर बाकीचं झाड जिवंत राहते. 6 ऑगस्ट 2021. सर आम्ही विचारतो तुला. व्हेरिफिकेशन आहे की हे बघा ते सांगतील तेव्हा. हां, आता मी तेच विचारतो तुला. 6 अगस्त 2021 कॉटन गुरु प्रदर्शन क्षेत्र में हैं हम, टिवसाला गांव में, घाटंजी, यवतमाल डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. अभी हमने यहाँ पे सोयाबीन और कॉटन डाला है, ऑर्गेनिक भी है और कन्वेंशनल भी है. अभी जो हम प्लॉट देख रहे हैं वो सोयाबीन का प्लांटेशन है और जून महीने का प्लांटेशन है. और हमारे जो स्टार फार्मर हैं आशीष हांडे, वो यहीं रहते हैं और यहाँ से ही वो खेती करते हैं. यंग हैं, डायनामिक हैं और आगे चल के इनका फ्यूचर हमें एक फार्मर ट्रेनर के हिसाब से दिख रहा है. आशीष भाऊ, अब काय प्रॉब्लेम आहे सोयाबीनमध्ये यावर्षी? सोयाबीनमध्ये असं आहे की सुरुवातीला तर कोणत्याच प्रकारचे रोग नाही आले, परंतु आता जो आहे तो चक्रीभुंगाचा प्रकोप दिसून आलेला आहे आपल्याला प्लॉटवर. जो सुरुवातीला काहीच नव्हता, पण जेव्हा फ्लॉवरिंगची स्टेज येते, नेमकं म्हणजे 75% जेव्हा प्लॉट आपला याच्यावर येतो, फुलोऱ्यावर अवस्थेत येतो, तेव्हा चक्रीभुंगाचा प्रकोप येतो. त्यामुळे याच्यामध्ये हे बघा की जे याच्यावर आहे ते शेंड्याला जर झालं तर पूर्ण झाड हे खतम होण्याच्या स्थितीवर येते. म्हणजे इथून जे रूटवरून पूर्ण आतमध्ये हे खराब होतं. आपण हे झाड आता उपडून बघूया याच्यामध्ये. वर पण नाही जाणार आणि खाली पण ते खराब होत झालं. हे पूर्ण खराब होत होत पूर्ण हे बघा. अरे बापरे, हे असं खराब होत जात असते याच्यामध्ये. हो, म्हणजे याच्यामध्ये जर समजा फुलोरा अवस्थेत लागला, आपल्याला फुल खूप चांगला दिसतात, पण नंतर जेव्हा आपण ईल्ड काढायला जातो, दाणे बारीक वगैरे भरणं, म्हणजे काय याच्यातली जे स्ट्रीम आहे, जे रस पाहिजे आपल्याला झाडातून, ते काहीच नाही येत आणि त्याच्यामुळे दाणे जे आहे ते भरत नाही आणि आपलं उत्पन्नात घट होते. हे पूर्णच म्हणजे खराबच झाला इथपर्यंत. अन्ननळी चोकअप झाली ना. इथून जरी समजा येत असेल तर मधामध्ये गॅप झाली तर ते आता समोर काही भरून येणार नाही. ह्या एक प्रकार आहे. आणि जर समजा याच्यामध्ये जर कुठे जर समजा फांदीला कट झाला तर हे झाड जिवंत राहते, याच्यात आपल्याला उत्पन्न येऊ शकते. पण जर शेंड्याला झालं तर हे झाड पूर्णच वाया गेलं. हे फक्त फांदीला कट झाला आहे. बरोबर. इथून हे बघा, आता याच्या समोर इथं काहीच नाही. ओके, आतमध्ये काय नसतं. फांदीला जर झालं तर तेवढं काही आपल्याला हे नाही, पण जर शेंड्यावर जर त्याचा प्रकोप झाला तर मग हे पूर्णच गेलं, वाळूनच गेलं पूर्ण. अरे बापरे. आणि त्याच्यानंतरच आपल्याला क्लिअरच भेटलं वाटलं. हा प्रकोप याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये कमीत कमी 20 ते 30% घट होते. आपल्याकडेच आहे इकडे प्रदर्शन शेतमध्ये था, शिवाय कॉटन गुरु प्रदर्शन शेत के जवळपास पण आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये. जर समजा तुम्ही नजर जर फिरवली आता येतानी 6 अगस्त 2021 हम लोग कॉटन गुरु प्रदर्शन खेत में हैं, टिवसाला, यवतमाल, महाराष्ट्र में. और अभी सोयाबीन फार्म में हैं. इस साल इरेगुलर बारिश होने की वजह से और बहुत ज़्यादा बारिश विदर्भ में होने की वजह से बहुत सारे रोग हमें दिखने को मिल रहे हैं. और अभी हम जिस प्लॉट में हैं वहाँ सोयाबीन की खेती हो रही है, तो सोयाबीन में भी रोग बहुत जल्दी डेवलप हो गए हैं. और चक्रीभुंगा आणि स्टेम फ्लाय दोघेही आहे, दोन्ही आहे. आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये काय परिस्थिती आहे सुधीर भाऊ? जवळपासच्या क्षेत्रामध्ये काही ज्याच्यामध्ये आता जे बीटी होती, बीटीमध्ये यावर्षी मिक्स म्हणून व्हेरायटी आली आहे. मिक्स टाकले, नॉन बीटी. त्यावर सध्या आता बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून राहिला आहे फुलावरती. सोयाबीनमध्ये काय परिस्थिती आहे? सोयाबीन प्रत्येक इकडे सोयाबीनचा तोच प्रॉब्लेम आहे. चक्रीभुंगा आणि खोड किडा, या 2 अळीचा प्रादुर्भाव आहे प्रत्येक शेतामध्ये. किती टक्के नुकसान असेल? सर, नुकसानीची पातळी तर कमी जास्त प्रमाणात आहे. काही शेतामध्ये तर जवळपास 50% पर्यंत पीक वाया गेलेलं आहे. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक हुमणी अळीचा पण प्रादुर्भाव दिसून राहिला आहे बऱ्याचशा शेतामध्ये. मला वाटते तो जे कुजलेलं शेणखत आहे ते न वापरल्यामुळे कदाचित होऊ शकते.
पण हुमणीचा पण प्रादुर्भाव आहे बऱ्यापैकी. अच्छा, हो. तर हुमणी अळीचं काय कारण असं? हुमणी अळीचं असं कारण आहे की आपण उन्हाळ्यामध्ये शेणखत शेतामध्ये फेकून देतो आणि ते अर्ध कुजलेलं असते ना, अर्ध पूर्ण हे नसतं. त्याच्यामुळे जर शेणखत फेकायचं असलं आपल्याला तर PSB, रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर याचं कल्चर मिश्रण करून एक चांगल्या प्रकारचं शेणखत तयार करून तेच शेतात फेकावं. कारण की त्याच्यातले जे बॅक्टेरियाज असतात ते नंतर आपल्याला निघून समोर उद्भवतात आणि ते खाली मुळाद्वारे मुळी खात असतात. हे त्याचं कारण हे आहे की उन्हाळ्यात तुम्ही कच्चं शेणखत फेकल्यामुळे त्याच्यामुळे ते हुमणीचं प्रादुर्भाव वाढून येतो. प्रक्रियायुक्त शेणखत आपण शेतामध्ये टाकायला पाहिजे. कंपोस्ट किंवा हे गांडूळ खत वगैरे करून बनवायला. तुम्ही घरी पण बनवू शकता. ते कल्चर वगैरे आणून सर्व उन्हामध्ये टाकून ते तसं करायला पाहिजे. आपण चुका करून ते आधी फेकून देतो आणि त्याच्यामध्ये ते कसं आहे शेणखतामध्ये आधीच त्याच्या अळ्या वगैरे असतात आणि ते असंच फेकल्यामुळे ते त्याची पोषण होत जाते त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे ते आपल्याला प्रक्रियायुक्त शेणखत टाकला तर तो प्रादुर्भाव कमी होऊन जाईल. तो कमी हो सकते. तो तीनों ही प्रकार के रोग हैं और सोयाबीन क्योंकि वन पिकिंग क्रॉप है तो किसानों के लिए हमारा कॉटन गुरु परिवार की तरफ से ये इंस्ट्रक्शन है और हमारा ये आपको रिक्वेस्ट भी है कि आप अपने खेतों में बहुत ध्यान रखिए, क्योंकि ये 20 से 30% तो नुकसान इस मॉडल फार्म में हमें दिख रहा है. इतना ध्यान रखने के बाद भी, दिन रात यहाँ पे ध्यान रखने के बाद भी, तो आपके खेतों में अगर सुधीर बाबू जैसे लोग जो आसपास के गाँव में जिनकी खेती है वो बोल रहे हैं कि 50% तक भी नुकसान है, तो सोयाबीन के 10,000 के भाव या 6,000 आप पैसा नहीं कमा सकते. इस क्रॉप को किसी भी हालत में अक्टूबर तक अपने को बचाना है, जब तक कि इसका हार्वेस्टिंग, इसकी बेचनी नहीं हो जाती है ना. सोयाबीनचे भाव 10,000 याच्याच पुढे वाढले. ते पण याच्यातून झालं ते वया गेलं. तर आता याचे कटिंग वगैरे होणार नाही तर मिळणार तर काय नाही तिथे. आता हा कट जो पहिला कट आहे याच्यामुळे इकडली फांदी पूर्ण एक ते हे इकडे वाढली, हे पूर्ण इथं बघा आता आतमध्ये आहे का हो ना. आपण जर समजा वर गेली तर आपल्याला हे नाही, पण हां, वर गेली तर खालचं वाचू शकते, खाली वाचू शकते. तिकडे खाली गेली तर सर्व आता गेलं. इथून जर समजा तुमचं इकडून न्यूट्रिशन येऊन राहिलं पण इथं जर चोकअप झालं, इकडे लागणारे फुलं हे पोषण कसे होणार? काय नाही मिळणार. म्हणजे ते बारीक फापडीसारखा दाना म्हणतो आपण, तो प्रकार होत जातो. मग सोयाबीनमध्ये इथूनच तुमचं आता तुम्ही किती न्यूट्रिशन दिलं तरी काहीच नाही. आता स्प्रिंगचाही उपयोग नाही. उपयोग नाही. प्रकाश संश्लेषण आहे ते तर व्यवस्थित होणारच नाही. आता सर्वांना हा प्लॉट असा चांगला दिसतो, पण नंतर जेव्हा ऍक्च्युअली जेव्हा शेंगा पकडल्यानंतर ते काय करते, हे झाडातला पूर्ण रस हे फुलापाशी शेंगा खिचून घेते आणि हे पिवळे पिवळे पडणं चालू. मग आपण म्हणतो त्याला येलो मोजाट आला. ते रोग वेगळाच आहे आणि आपला खर्च चालू असतो आणि अपेक्षा चालू असते की होणार. आणि दुकानदारापाशी तुम्ही जरी गेले तर मग हे मारा, न्यूट्रिशन मारा, हे करा, ते करा, आपलं काम चालू करतो. पण इथं तुमचं गडबड आहे ना, मेन हे आहे. बरोबर आहे. इथून जे यायला पाहिजे, ह्या जे एवढ्या हे घेतल्या आपल्या इथून घ्यायला पाहिजे, ते मेन ब्लॉकच झाला ना. तिथंच नाही. वरून तुम्हाला तेल पावडर कितीही लावून दिलं तरी तुम्ही हातून जर कॉस्मेटिक बाहेर आता हे सगळ्यालाच आहे का असं? सर्वच याच्यात मग आता त्याच्यातून काही सुटले असणार आहेत का? हो काही आहे डॅमेज. ते सांगितलं ना तुम्हाला 20 ते 30% पण मग ते याच्यामध्ये. का सुटले? म्हणजे कसं आहे, आता प्रत्येक जे किडे आहे ते प्रत्येकच झाडावर बसत नाही. त्याच्यामुळे आता त्या झाडावर आहे तर तिथे नाही आहे, तिथे आहे. किंवा मग कोणत्या झाडाची क्षमता चांगली आहे त्याच्यामुळे नाही ह्युमिनिटी तसं काही नाही. ते त्याचं ऑब्जेक्टली कसं आहे, एक कीड जो आहे, जो एक प्रकारचा तंदुरुस्त झाड बघतो त्या प्रकारे ते झाड. आता जे मधाचे आता कधी पण रोग पा केव्हा येतो, जसं तुरीच्या बार असला म्हणजे तेव्हा झाड, तुरीचं लहान झाड असते अळ्या काबर नाही. फुलं अवस्था म्हणजे त्याचा परिवार जसं जिथं पोहोचू शकते तो तिथंच अंडी घालतो ना. हे झाड तंदुरुस्त होतं पूर्ण. त्याला माहिती आहे का इथं माझा परिवार फलन पोषण चांगलं होऊ शकतो. अशा ठिकाणी त्यांना आपला फक्त या किड्यापासून इथून निघून मग दुसऱ्या झाडातही जात असेल. हा नाही, हे किडी एकच वेळा इथं करते, इथं आपले अंडी देऊन देतात आणि मग इथून ते समोर एकच अळी असते याच्यामध्ये. ते घेतलं का ते पुन्हा बाहेर निघून जाते. आपल्याला याच्यात कुठंच मिळालीच नाही ना. नाही नाही कुठं नाही नाही, तिचं पुन्हा म्हणजे कोश अवस्थेत जाते. ते पुन्हा जीवनचक्र पूर्ण काळ तेवढं जाते. ग्रीन बुल कारण की हा किडा जो आहे का नाही, हाच काहीच नाही.
पानं खात नाही इथं, ह्या फक्त असा याच्यामध्ये कट मारून देतो, आपली अळी सोडून देते. हे अळी बाहेरून हे फांदीला मी तिथे कट दाखवले की नाही, तसे इथे याच्यामध्ये कट मारून देतो, कट मारून अंडे सोडून देतो. फक्त त्याची अळी इथं पोचल्या जाते, ते फक्त जितक्या दूर मोठी होऊ शकते तेवढी, मग ते बाहेर निघून पुन्हा या अवस्थेत येणं चालू आहे. याच्यासाठी कोश सारखा तयार होतो. हा कोश आणि त्याला आपलं परिवार तिथं हे करायचं. जसं बोनसाठी बोनच्या आतमध्ये तयार होते हे ग्रीन गोल्ड आहे हा पूर्ण प्लॉट ग्रीन गोल्ड तिथपर्यंत 11 एकर आहे ना. हो. तर तिथे आणि तिथे सेलिंटे जर आले असतील तर आपण ते टी शर्टचं वाटप करून घेऊ. म्हणजे इकडे आल्यानंतर सर्व एक टीम सारखं दिसेल. चालेल ना, आले का? सर्व आले आले ना. आता बोलून घ्या ना इथेच. एक साईड चालू आहे फक्त, ती खाली पर्यंत जाईल तर त्याला सुकायला. आता याच्यावर आपण किती मॉलिक्युल टाकले किंवा काही टाकलं तर याच्या आतमध्ये जाणार नाही जाणार. हे जाणार तर पुढे नाही जाणार ना पुढे. आणि आपण इलाजही केला समजा याच्यामध्ये काही तर ते भरून नाही निघत ना आपलं. हे जे गॅप आहे याच्यातली हे खराब झाली, ही डॅमेज दुरुस्त नाही होणार ना. अंदरची ही जी डॅमेज आहे ही दुरुस्त नाही करू शकत ना आपण. परमनंट झालं. हां ही परमनंटच खराब झाली ना. आता ती अडी आतमध्ये डेव्हलप होते है ना. तर त्यानंतर हे जे डॅमेज आहे हे काय आहे बेसिकली? असंच ते खात असते ना हे, त्यांनी जे खाल्लं ते सडलेला भाग ते आहे ना सडलेला ते. भाग आहे. खात जाते मागे सोडत जाते. अच्छा ती अडी मग शेवटी हे लोक आले तर आपण एक व्हिडिओ हा हिचा कोस असते. हा हे सोयाबीनचं झाड आहे. ते कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आम्ही आहोत आणि तिकडे चक्रीभुंगा आणि स्टेम फ्लाय हे रोग चा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे या क्षेत्रामध्येच आहे. तर काय आता हे काय आहे? हा चक्रभुंगा आहे. चक्रभुंगाची अळी आहे ही. म्हणजे याच्यातून गेली जे आपण सांगितलं का हे आता पूर्ण तिचा जीवनकाळ पूर्ण करेन, पुन्हा कोस अवस्थेत जाईल आणि पुन्हा अटॅक पुढच्या याच्यासाठी पुन्हा रेडी तयार होईल. अच्छा. ही पूर्ण याच्यातला गर जो आहे हा पूर्ण अशा प्रकारे खाऊन टाकतो. म्हणजे या झाडातली निघून गेली, आता याच्यातली हे कुठून ना कुठून हिचं पूर्ण जीवनकाळ झाल्याच्या नंतर बरोबर आहे हे एक खात जाणार आहे आणि हे सडत जाणार आहे आतमध्ये आणि त्यानंतर या झाडामध्ये आता हे आपण कितीही औषध मारली याच्यामध्ये किंवा काहीही केलं तरी ही जी आहे आपली पडली कधी खाली पडली पानावर हे किती आपण त्याच्यात जरी हे केलं याला तर ही गॅप भरून नाही काढू शकत ना आपण. नाही भरू शकत. किती जरी समजा कोणी दुकानदार जरी म्हणतो आम्ही हे औषध देतो ते औषध देतो नाही आणि तुमचं हे होणार फक्त थोड्या वेळापुरतं हे वाटेल आपल्याला झाड आहे, पण जे तुमचं इल्ड येणार आहे हे सुकले ते काहीच नाही होऊ शकत. बरोबर. तर हा झाड तर गेला, टोटल लॉस आहे. टोटल लॉस आहे. कोणतेही औषध काही याला करू शकणार नाही. कोणीच नाही करू शकत. ठीक आहे. आणि लाईफ सायकल किती दिवसाची असते याची? हिचं समजा जीवन अंडी टाकल्यानंतर कसं असतं? पाखरू आणि पाखरू असते हा ही पाखरू असते आणि याचं बारीक म्हणजे सुरुवातीला ही पांढऱ्या कलरची असते. हिचं टोक जे आहे हे पांढऱ्या कलरचं असते, इकडे गेरू कलर होत जाते आणि नंतर हे पिवळ्या कलरमध्ये येते. आणि ही हे झाली का याचा एक कोस अवस्था तयार होतो आणि पुन्हा हे पुढच्या पिढीसाठी म्हणजे ही एका सीझनमध्ये कमीत कमी 140 पिल्ले देऊ शकते. हो एक सीझनमध्ये हिचं 140 पर्यंत. एक अडी 140 झाडांना नुकसान करू शकते. हो, एका झाडामध्ये एकच देते अंडी का एकच अंडी देते ती. अच्छा. एक कट मारून एक अंडी समोर चालली जाते पुन्हा. असे 140 पर्यंत. हा 140 120 पर्यंत असे ते एक पाखरू डॅमेज करू जीवन काळ म्हणजे ते 140 पर्यंत ते हे करू शकते त्याच्यामध्ये. आणि ही पुन्हा पिढी तिची रिसायकल ते आता सोल्युशन काय नेक्स्ट इयर रोटेशन मध्ये करायचं का? ही अडी कॉटन मध्ये तर नुकसान नाही करू शकत. कॉटन मध्ये नाही करत ना. तर या क्षेत्रामध्ये जर कापूस घेतला किंवा आता आपण गहू किंवा चना घेणार आहोत समजा तर त्या याच्यासाठी नाही येणार. ही नेमकी याच पिरियड मध्ये चालू होते जेव्हा सोयाबीनचा जो पिकिंग अवस्था येते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा त्यांची विशिष्ट वेळ येते, जेव्हा त्यांचा परिवार त्याच्यावर उद्भवू शकते तेव्हा येते. हे प्रकार आपल्याला दुसऱ्या कोणत्या पिकामध्ये दिसत नाही. तर या एरियामध्ये जर आपण आता कापूस घेतला पुढच्या वर्षी तर आता कापूस घेतला तर आपल्याला कापसाला काहीच नुकसान नाही. नुकसान याचं नुकसान नाही. हे इथून आपण दुसरीकडे जरी गेला पण तरी पण ह्या प्रकोप राहणारच, कारण की याच्यावर अजूनपर्यंत औषध कोणतीच प्रकारचं
निघलेलं नाही आणि याचं रजिस्ट्रेशन असरकारक जे आहे हां ते वाढत गेला. जसं किटाणूचं कसं आहे, एका पिढीमध्ये जर ते असताना जर तिने जर इथं जर समजा आपण सोलोमन असो किंवा कोणत्या कंपनीचं जरी इथं घेतलं आणि तिने जर ते खाल्लं तर तिच्या गर्भाशयामध्ये ते जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन ऑटोमॅटिक वाढवते. हो हो म्हणजे नेणारी नेक्स्ट पिढी जी आहे Next पिढी resistant ते होणार. रजिस्ट्रेशन वाढून म्हणजे तिला त्या औषधीचा काहीच प्रकोप होणार नाही त्याच्यावर. हे अजून हिला powerful जर होणार. समजा खतम करायचं आहे तर आपल्याला एकात्मिक नियोजन म्हणजे सर्वांनी एकत्र करून ते तरच हे खतम होऊ शकते. आपण बरोबर. गेली दुसऱ्यांना नाही केली ते इच्छा उडून ते तिथं तिची राहणार पिढी आहे. पुन्हा चालू राहणारच. तर एक सोल्युशन आहे क्रॉप रोटेशन करा आणि दुसरं सोल्युशन आहे की सर्वांनी ते केलं सर्वांनी पाहिजे एकात्मिक किडनी नियोजन लक्षात ठेवायला पाहिजे अशी कॉटन गुरु परिवारची विनंती आहे. आले का माणूस एक चांगलं काम केलं ना तरी पण माहिती मिळते ना, सोल्युशन नाही. हे आहे सुरुवात आहे आणि ही सुरुवात आहे. ह्या कट आहे, ह्या येतो, ह्या कट मारतो, कट मारल्याच्या नंतर ही सुरुवात राईट. एक 13-14 मध्ये तो पाहिजे जसं ब्लू कॉपर आणि स्टेप्लोसायक्लिन आहे. स्टेप्लोसायक्लिन त्या आंतरप्रवाहीमधून येते पण ते तेव्हा चिपडीच्या जागेमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 13-14चा जो पाऊस होता तेव्हा खूप सोडून दिले स्वतःहून जाणार नाही. कसं जाणार आणि जाणार तर 3-4 वर्षाने जाणार जे जे खूप नुकसानकारक आहे. आता बोनसाड बघा ना, या ना भाऊ कशाला पाठीमागे जातात येतात सर्व. हो सर. आपल्याला वेळ प्रदर्शन शेतमध्ये कॉटन गुरु परिवारचं स्वागत आहे आणि आपण सर्व किसान मित्र आणि प्रोजेक्ट मॅनेजर आणि जे आमचे शेतकरी बंधू आहात आणि आमचे जे इकडचे स्टार शेतकरी आहे आशिष भाऊ, तर सर्वांना हेच सांगायचं आहे की कापूस आणि सोयाबीन हे तर विदर्भचे मुख्य खरीप पीक आहे. खरीप पीक शिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही, कारण की 90% एरिया इथे नॉन इरिगेटेड पावसाळ्यावर आधारित शेती इथे होते. तिवसाडा, यवतमाळ, महाराष्ट्रामध्ये आम्ही आहोत, विदर्भमध्ये. आता बघा वातावरण कसं आहे, ढगाळ वातावरण आहे, पाऊस रोज पडत आहे, दिवसभर पाऊस नाही आहे, पण हा वातावरण रोगासाठी घातक आहे, म्हणजे शेतासाठी घातक आहे, कारण खूप रोग येणार आहे. जे आले आहेत ते आहेत पण अजून पण येणार आहेत. तर यावेळी कुठे आपण लक्ष दिलं पाहिजे, काय आपण शेतामध्ये बघितलं पाहिजे आणि आपण स्वतःच्या शेतामध्ये जर आपण बघितलं तर आपण दुसऱ्यांना सांगू शकणार आहे. तुमचं एक खाली 50 ते 100 शेतकरी परिवार अवलंबून आहे, हो की नाही. आणि इथे तर कॉटन गुरु प्रदर्शन शेत यूट्यूब चॅनलवर, फेसबुकवर सर्व ठिकाणी लाईव्ह अपलोड होतो आणि याचे व्हिडिओ पण जातात, म्हणजे लाखो शेतकरी ते बघत आहे. म्हणजे आपली स्वतःची सामूहिक जबाबदारी आहे की आपल्या स्वतःचं शेत पहिले सांभाळावं आपण आणि नंतर दुसऱ्यांना ते मार्गदर्शक होणार असं काम आपण करून दाखवलं पाहिजे. तर आता आपण बघणार आहोत की सोयाबीनमध्ये यावर्षी काय परिस्थिती आहे. तर बघूया आशिष भाऊ, काय आहे स्थिती सोयाबीनची? सोयाबीनची या वर्षी स्थिती जी आहे तुम्ही बघाल तर खूप वाईट स्थिती झालेली आहे. आणि चक्रभुंगा आणि खोड माशी या दोन्ही रोगामुळे प्रादुर्भाव खूप मोठा आहे. बाकी रोग आपण कंट्रोल करू शकतो, परंतु हे 2 रोग आहे हे एक वेळचे यामध्ये जर शिरले तर कोणत्याही प्रकारचा इलाज किंवा कोणत्याही प्रकारची आपण कितीही महागाची औषध वगैरे काही घेतलं तरी आपण या पिकाला वाचवू शकत नाही. आणि याच्यावर रोगप्रतिकारशक्ती याची भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे या रोग कितीही कंट्रोल केला तरी जाऊ शकत नाही. यावर्षी हे जे पीक आहे 20 ते 30% नुकसानाच्या पातळीच्या खाली आजच्या कंडिशनला आहे. आता पुढे काय होते, पूर्ण फुलोरा अवस्थेत ते जास्त पण वाढू शकते याच्यामध्ये. 20 ते 30% जिथे आपण रोज दिवस रात्र लक्ष देतो हो ना, बघत आहोत. आणि जिथे शेतकरी रोज शेतामध्ये जात नाही किंवा जाऊ शकत नाही, त्याच्याकडे लेबर नाही, घराचे मनुष्य फक्त कामाला आहेत, त्यांच्या शेतामध्ये तर अजून जास्त आहे. आणि आमचं सुधीर भाऊ म्हणत आहे की 50% पर्यंत आहे. तर मिलिंद भाऊ आणि सुधीर भाऊ हे सांगा, जर अशी परिस्थिती राहिली तर आता आपण शेतकऱ्याला काय मार्गदर्शन आपण केलं पाहिजे इमिडिएट? सर आता तर या परिस्थितीमध्ये काही सांगणंच म्हणजे आता सध्या काही उपायच नाही याच्यावरती. फक्त काय प्रिकॉशन घ्यायचे आहे किंवा अशा परिस्थितीसाठी आपण पुढच्या वेळेस काय प्रिकॉशन घेऊ शकतो एवढी एक खबरदारी घेता येईल. किंवा जसं यावेळेस अंडेजींनी सांगितले किंवा जे शेणखताचं सांगितलं होतं की हुमणीचा जो प्रादुर्भाव झाला आहे त्याच्यासाठी आपण पुढच्या वर्षी काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे
आणि ही परिस्थिती आता कंटिन्यू चालणार आहे. म्हणजे यावर्षीच आलं आहे असं नाही, हे मागच्या 1-2 वर्षापासून सुरूच आहे, पण ते लक्षात आलेलं नाही कोणाच्या. पण आता जे लक्षात येऊन राहिलं तर याची वेळी आपल्याला काळजी घेणे बस हाच एक पर्याय आहे. आणि एक अपेक्षा अशी आहे की बा जे सीड आहे ते सीड एक चांगल्या क्वालिटीचं मिळायला पाहिजे. त्याच्यावरती जे औषधी आपण फवारतोय ते चांगले असायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट यायला पाहिजे. तर एवढी एक आपली जे सायंटिस्ट आहे किंवा आपले काही कृषी विद्यापीठ आहे त्यांना एक विनंती आहे. काही नाही, खूप आहे आपल्याकडे. हां, कुठे कमी आहे आपल्याकडे बियाणं. मिलिंद भाऊ, शेतकऱ्याची मुख्य गरज काय आता दिसत आहे तुम्हाला? सर, शेतकऱ्याची गरज आता सध्या या परिस्थितीत हीच महत्त्वाची वाटते की त्यांना मार्गदर्शन फार आवश्यक आहे. आणि मार्गदर्शन आणि कंटिन्यू सपोर्ट. आपण बघत आहात आता शेतातली परिस्थिती पाहिलेली आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने सगळ्या गोष्टी करतो, सगळा पैसा लावतो आणि सगळ्यात शेवटी जर त्याला असं काही उत्पन्न मिळत नसेल तर मग शेवटी जे आमची महाराष्ट्राची परिस्थिती जशी आहे की आत्मविश्वास त्याचा संपून जातो. आणि कृषी विभाग आणि सरकार सगळ्या गोष्टी असूनही जेव्हा कमी पडत आहे, कॉटन गुरूसारख्या या संस्थेच्या माध्यमातून आपण असा काही प्रयोग करतो आहे की जिथे शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन आपण वेळच्या वेळी देऊ शकू आणि त्यातून त्यांचा जर आपण नुकसान वाचवलं तर मला वाटतं निश्चितच आमच्या महाराष्ट्रातल्या आणि त्यातल्या त्यात यवतमाळच्या लोकांसाठी हे एक फार चांगली गोष्ट ठरू शकेल. त्याचा प्रयोग डागासाहेबांनी इथे सुरुवातीला करून दाखवत आहात आणि हेच पाहून लोकांनी शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातून जर फायदा करून घेतला त्यांचा स्वतःचा फायदा होईल, मला असं वैयक्तिक वाटतं. राईट आहे, बरोबर. अजून तुमचे काय प्रश्न आहे आणि याच्यानंतर ॲक्शन काय असणार आहे तुमची? कारण की खर्च तर होणार आहे याच्यावर, पण किती खर्च करायचा ते खूप महत्त्वाचं आहे याच्यावर आता, है ना? तर आता तुमचे काय प्रश्न आहे इथे? सोयाबीनवरती की कपासी? आता सोयाबीन, आपण कपासीच्या शेतीवर जाणार आहोत आता. नाव आणि गाव. बस जो काही खर्च किंवा जो लागवडीचा जेवढा खर्च होतो तो खर्च करण्याचं सर्व झालं आहे आता. म्हणजे आम्ही सोईंग पण झाली आहे, सीड पण आणलं आहे, त्याला निंदणी पण झालं आहे, त्याला स्प्रेइंग पण झालं आहे. आता फक्त आमच्या हातात उत्पादन येणे बाकी होतं. म्हणजे आता जे तुम्ही पाहसाल तर पीक जे आहे ते आपलं फुलोऱ्या अवस्थेत आहे. आता फुलोऱ्याहून शेंगा लागणार आहे आणि नंतर आम्हाला पीक मिळणार आहे. या स्टेजमध्ये आता काय खर्च होणार आहे? आता जे हार्वेस्टिंगचा खर्च आहे तो एक सर्वात मोठा खर्च आहे. मी तुम्हाला सांगू शकतो ना, मी एक औषध विक्रेता आहे की याच्यावर हे दवाई आहे, हे तुम्ही टाका, आहे ना, आणि त्याचा खूप चांगला तुम्हाला फायदा होणार आहे. तर कसं घडणार तुम्हाला की फायदा होणार आहे की नाही होणार आहे? नाही, या स्टेजमध्ये तर फायदा होताना दिसणार नाही, कारण तो जो त्याचा जो किडीचा जो प्रादुर्भाव होता तो झालेला आहे आणि या स्टेजमध्ये ते झाडं पण सर्व खतम झालेलं आहे. त्यामुळे औषधीचा काही प्रादुर्भाव पडेल किंवा त्याचा काही बेनिफिट भेटेल आम्हाला असं तर वाटत नाही आहे सध्या. आणि कोणत्याही प्रकारची औषधे याच्यावर मारून उपयोग होईल असं आम्हाला तरी सध्या वाटत नाही. कारण की जो किडा जो आहे मेन तो खोडामध्ये घुसला आहे आणि जो त्याला रस पूर्ण पुरवतो त्या झाडासाठी, त्या झाडाला जो रस पुरवत आहे तो रस येणारा जो गाभाच तो खाल्ला गेला आहे. तर कोणत्या पद्धतीने कोणतेही स्प्रे केलं तरी तो त्या खोडाच्या आतमध्ये जाऊन त्या अळीला मारेल अशा प्रकारचं औषध आता तरी आम्हाला वाटत नाही की बाबा त्याच्यावर असर करेल म्हणून. आशिष भाऊ, आता सॉल्युशन 20 ते 30% नुकसान आहे, बरोबर आहे? हो. आता इमिडिएट काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? इमिडिएट याच्यावर खर्चच नाही करू शकत सर. ओके. काही खर्च जरी समजा कोणी जरी म्हटलं आपल्याला काही हे औषध घेतल्याने तुमचं हे होऊ शकते, आता आपण बघितलं की त्याच्यातला पूर्ण जो गर आहे तो खाल्ला, तो भरून नाही निघू शकत ना. बरोबर. तो जर भरून निघणार जर कोणतं मॉलिक्युल असेल तरच आपल्याला त्याचा फायदा आहे, अन्यथा त्याचा आपल्याला उपयोग काहीच नाही. केला काय पाहिजे? तुम्ही सांगितलं 2 प्रकारचे नुकसान करू शकते, हा. ना? एक आहे की एक ब्रांचला करू शकते आणि मेन स्टेमला पण करू शकते. मेन स्टेम केलं तर ते पीक पूर्ण हातातून गेलं, पण ब्रांचला झालं तर ते ब्रांच पर्यंत वाढत पर्यंत ही फुलोरा अवस्थेपर्यंत ते जात नाही तिथून ब्रांच. आपण स्वतः कापलं पाहिजे की ते पडणार आहे? नाही, ते पडणारच आहे ऑटोमॅटिकली, चुकून पडणार आहे ते पडणारच आहे. पण जर समजा ते याच्यामध्ये जर मेन स्टेमला जर झालं तर ते पूर्ण झाडच पूर्ण उद्ध्वस्त करते आणि ब्रांचला झालं तर फक्त ब्रांचला इफेक्ट करते त्याच्यामध्ये. बरोबर. तर अजून किती वेळ आहे वेचणीसाठी याला अजून तरी आपले एक महिना तरी टाइम आहे. 1 महिना अजून आहे. टाइम आहे. 1 महिना अजून सांभाळायचा आहे. 1 महिना अजून सांभाळायचा आहे. पण ते आतमध्ये गेलेलं आहे, याच्यासाठी आपल्यासाठी काहीच आपण करूच नाही सध्याच्या अवस्थेत. मार्केटला जर जे काही मॉलिक्युल जे आपण बघतो त्याच्यामध्ये काहीच आपल्यापाशी त्याचा हे नाही. सर, ते शेवटी असंही म्हटलं तरी चालते की निसर्गाच्या भरोश्यावरच आता जेवढं होईल तेवढे, आणि याच्यातून उत्पादन लागलेला खर्च जरी निघला तरी शेतकरी धन्य बघा ना मागतात. तुम्ही, हे पूर्ण आता हे झाड बघितलं आपण, हे पूर्णच झालं ना, याच्यात हे दुरुस्ती नाही होऊ शकत ना अंदरची. बरोबर आहे. हे ब्रांच मधून स्टीम मध्ये जातं का? स्टेम मध्ये नाही, ब्रांच मधून स्टीम मध्ये नाही येत तेवढं, कारण की ते तिथं ब्लॉक होऊन जाते. पण जर समजा याच्या जर ह्या शेंड्यावर जर झाला इथं प्रकोप, इथून जर झाला
तर हे आतमध्ये जातं. नाही जसं ह्या या कोपऱ्यात झालं हा. तर इथून तो आतमध्ये जाईल का या स्टीम मध्ये हे बघा हे असते ना हे असते इथे जर कट झालं तर हे सुकून गेलं इथून हा. हे कटलं हा. आणि इकडे जे आहे इथपर्यंत ते इथून जे आहे हे हार्डनेस असते याच्यातली अच्छा. तर तेवढं इथे इफेक्ट नाही होत किंवा इथून हे जे गळणं चालू असते हे झाड सोडून देते इथून ब्रांच अच्छा. हे सोडली का हे फांदी ऑटोमॅटिक पडून जाते म्हणजे याच्यात जरी इथून अळी असली, stem मध्ये, हा. तर हे इथे याच्यात इथंच, असलेलं वाचू शकते. नाही, वाचू पण शकते ही जी अळी खाली पडली ती दुसऱ्या झाडात जाऊ शकते नाही का? नाही ती नाही जात अच्छा. ती नाही जात त्याच्यात ती जोपर्यंत तिचं पूर्ण जीवनचक्र पूर्ण करत नाही ते पाखरूमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत ते जात नाही त्याच्यामध्ये हे गळून पडून जाते तर आता विनंती आहे पण ते सरकारला आणि रिसर्च इन्स्टिट्यूटला की असं तुम्ही उपाय द्या, कारण की हे शेतकऱ्यांची मांग आहे. एक आमचा जे किसान मित्र आहे ते एक गावाचा प्रतिनिधी आहे. किती गावचे लोक इकडे आले आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यांचा खाली 100 परिवार आहे शेतकऱ्यांचे. तर यांना हा प्रशिक्षण त्याच्यासाठीच आम्ही देत आहोत. खर्च किती करावा आणि याचा उपाय काय करावा हे जर तुम्हाला कळेल तर तुम्ही तो स्वतःच्या शेतामध्ये आणि तुमचे खालचे जे शेतकरी परिवार आहे त्यांच्यासाठी तुम्ही करू शकाल, हो की नाही. पण उपाय तर मिळालाच, बरोबर आहे, पण मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे, हो की नाही. याच्यावरती संशोधन होणं गरजेचं आहे. याच्यावर या अळीला कशा प्रकारे मारल्या जातील याच्यावर संशोधन होऊन ते प्रकारचं औषध निर्मिती व्हावी असं अपेक्षित आहे. नाहीतर सोयाबीनचे भाव 6,000 असो की 12,000 असो शेतकऱ्यांना काहीच याचा फायदा होणार नाही आणि शक्य आहे की 10,000 त्याच्यासाठीच आहे की शेताची अशी परिस्थिती आहे विदर्भमध्ये. टीम अशी गोल उभी राहते ते आपला पार्टेकचा आहे प्लॉट आहे ना जे आपण करत आहोत आपल्या गावात तेच बियाणं आहे. हो दे एकदा माईक आपण दाखवू. 2021 पानं खाणारे पण अळी आहे याच्यावर. कॉटन गुरु प्रदर्शन क्षेत टिवसाड़ा यवतमाल विदर्भ महाराष्ट्र में हम हैं और ये कॉटन गुरु प्रदर्शन खेत का ऑर्गेनिक कॉटन का प्लॉट है. पार्टेक 29 इस कंपनी के सीड का सोइंग हुआ है जो हमारे 1000 एकड़ के दूसरे प्रोजेक्ट में भी सेम सीड यूज़ हुआ है. अब इसका यहाँ पे क्या स्टेटस है और झाड़ पे अभी क्या रोग दिख रहे हैं या इनका हेल्थ रिपोर्ट क्या है झाड़ का, ये हम हमारे यहाँ के मुख्य किसान आशीष हांडे जी से बात करेंगे. आशीष भाऊ इस झाड़ की क्या परिस्थिति है अभी. हे जे पार्टेकची जे 29 जी व्हेरायटी आहे हां ही व्हेरायटी जी आता सदर कंडिशन चांगलेली आहे आणि ही जी व्हेरायटी लॉंग ड्युरेशनची व्हेरायटी आहे त्यामुळे हिच्यामध्ये जे फलधारणाची जे आहे प्रमाण ते आता आपल्याला सदर कमी दिसून येणार आहे. पुढे जाऊन या व्हेरायटीचा आणखी मोठे आणि ही जितकी स्पेसिंगमध्ये जास्त लावाल तुम्ही तितका हिचा इफेक्ट जास्त आहे आणि जर कमी स्पेसिंगमध्ये लावली तर ही अशी सरळ उभाट वाढणार. हिला ब्रँचिंग वगैरे खूप कमी येणार. आता इथे बघू शकता तुम्ही इथे ब्रँचिंगचं प्रमाण खूप बरोबर 2 ते 3 बोटावरच आपण मेंटेन केलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे जे आहे आता सदर हे नॉन बीटी असल्यामुळे या झाडावर थोडेफार आपल्याला अळीचं प्रमाण दिसून येणार. पण निंबोळी अर्कुई वगैरे जे काही आपण ऑर्गॅनिकमध्ये जे वापरत आहोत त्याचं जर घेतलं तर ते लवकर कंट्रोलमध्ये येतात. पण थोडे स्प्रेइंगचे जे कालावधी आहे ते आपल्याला 8-8 दिवसामध्ये घ्यावे लागेल. याच्यामध्ये तुम्ही सुरू केली आहे की करणार आपल्या आहात आता याच्यामध्ये spraying? 2 स्प्रेइंग झालेले आहे याच्यामध्ये. अच्छा अजून किती लागणार आहे असं दिसत आहे. असं म्हणजे रोग बघून आपण याच्यावर स्प्रेइंग घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. विनाकारण आपण त्याच्यावर खर्चही नाही करायचा. रोग असला की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तेव्हा स्प्रेइंग घ्यायचं याच्यामध्ये. राईट आहे. स्प्रेइंग येते नीम ऑइल आहे, करंजी ऑइल आहे, नीम ऑइल आहे त्याच्यामध्ये. ऑर्गॅनिकमध्ये जे प्रोडक्ट आहे ते घेतलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण. आपलं पण आपण आपल्या शेतामध्ये काय करत आहात सध्या. दशपर्णी अर्क फवारणी सुरू आहे सध्या आणि निम अर्क सुद्धा देणं चालू आहे. अच्छा तर काही प्रमाणात 30-35-25% पकडीचं प्रमाण आहे आणि पानकात्री अळीचं प्रमाण आहे. तर त्याच्यावर उपाय म्हणून आपण फक्त निमर्क आणि दशपर्णी हे 2 फवारत आहे सध्या तरी सगळ्या प्लॉटमध्ये. तो ये सब बनाने के लिए हमने ड्रम्स भी दिए हैं पर विलेज वॉलंटियर हमने 2 ड्रम्स इस प्रोजेक्ट में दिए हैं और इनको ट्रेनिंग भी दिया है. तो मिलिंद भाव ये ट्रेनिंग और ये देने से आपको लगता है थोड़ा इसमें फ़ायदा होगा, ज़रूरी था. जी ये जो ट्रेनिंग है ये ट्रेनिंग से लोगों का फ़ायदा ये है कि ये बहुत पुरानी सिस्टम है लेकिन लोग भूल गए थे और रासायनिक के पीछे
भागने की वजह से वो अपना पुराना भूल गए थे। ये सबका ट्रेनिंग देने की वजह से ये होगा कि किसानों को वो सब फिर से समझ में आएगा और इसका हम लोगों को पूरे हमारे 1000 का जो फार्मर बेस है उसमें हम लोगों को ये मदद निश्चित मिलेगी ऐसा मुझे लगता है। ही कसं तुम्ही लावलं आहे ते मी विचारतो त्याप्रमाणे सांगा, कारण की यांना आता 4 गावामध्ये मिळणार आहे है ना, तर आणि दुसरे कसं आपण देऊ शकतो आपले प्रयत्न चालू आहे राईट. पण कोणी दिलं की नाही दिलं, आपण शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही जर पैसे असले तर हे घेतलं पाहिजे. ही अपेक्षा नाही ठेवायची की जे प्रोजेक्ट करत आहे ते तुम्हाला सर्व काय देणार आहोत. हे एक गोष्ट यामध्ये असं करतो, ज्या 4 गावांना आपल्या मिळत आहे हां त्यांना तर वाटून देणार, परंतु आता याचं बोलणं झालं सुधीरचं हां तालुका कृषी अधिकाऱ्यासोबत, तो 90% सबसिडीवर देत आहे. म्हणजे जे 100 रुपये जर त्याचा ते rate तुम्हाला असेल, ते तर त्याचं 10 रुपये लागतील. त्याचं काय डॉक्युमेंटेशन आहे ते आम्ही करू शेतकऱ्यांना. ओके खरेदी करा आणि बिल फक्त आपल्याकडे सबमिट करा म्हणजे हां व्हेरी गुड, अमाऊंट आपण केलं पाहिजे. खूप उत्तम काम होऊन जाणार शेतकऱ्यांसाठी. राईट आहे, ठीक आहे. तर ते पण तुम्ही सांगा, मी विचारतो तेव्हा. तर आणि अंडे वगैरे हात गीत लावत नाही, सर्व हा ते सर्व खास त्याप्रमाणे चेंज करून म्हणून ते बनवून. म्हणतात टिकाऊ आहे ते हे आहे ना. हां पण आपले तसे नाही आहे ते वाले, हां ते नाही. लोट चाललं काय तसं. कॉटन गुरु प्रदर्शन खेत टिवसाला यवतमाल महाराष्ट्र में हम ऑर्गेनिक कॉटन का ये प्लॉट है. और कॉटन और बॉल रॉड और पिंक बॉल बम ये एक दूसरे के इतने जोड़ीदार बन गए हैं और इतना ख़तरनाक ये जोड़ी है कि अपने को ऐसा लगता है राहु केतु मिल गए हैं, और राहु केतु मिलने से प्रलय ही होता है. और 4 साल से महाराष्ट्र में और ख़ास करके विदर्भ के किसान इसको भुगत रहे हैं और इससे नुकसान पा रहे हैं. अक्टूबर तक खेत एकदम हंसता खेलता दिखता है, कॉटन में बोंद भी अच्छे आते हैं, बॉल अच्छे दिखते हैं, लेकिन फूटते ही नहीं हैं. क्या काम होगा? किस तरह किसान की इनकम डबल होगी, या किस तरह यहाँ से कुछ भी पैसे किसान घर ले जा सकेगा? कॉटन गुरु 4 साल से इसके पीछे पड़ा है कि बॉल रॉट भी एक रोग है, आप उसको एक्सेप्टेंस दीजिए. गुलाबी बोंदड़ी जो पिंक बॉल बम जिसको बोलते हैं वो भी एक रोग है, उस पर इलाज दीजिए. कोई सीड कंपनी पे फेंकता है, कोई बोलता है कि आपका फार्म मैनेजमेंट गलत है. सब हमारा सब चीज़ गलत है. आप हमको सॉल्यूशन दीजिए, आप बताइए कि ये रास्ता सही है. हम वो करने के लिए सब किसान रेडी हैं, है कि नहीं? तो हमारी एक ही डिमांड है, कापूस को अगर आपका चाहिए आपको कि कापूस का एरिया बना रहे और कॉटन में किसान टिका रहे, तो आपको इसका सॉल्यूशन देना ही पड़ेगा. पिंक बॉल बम और बॉल रॉड का सॉल्यूशन दिए बिना कॉटन का किसान मुझे नहीं लगता कि अपना फ्यूचर कॉटन में ज़्यादा देखता होगा. और अगर कहीं 1 साल कपास के भाव में मंदी आ गई तो बहुत सारे किसान इसको छोड़ सकते हैं, क्योंकि बहुत लंबा क्रॉप है और खर्चे वाला क्रॉप है. कॉटन के बिना ऑप्शन नहीं है. ये माइंडसेट जो इतने साल से विदर्भ में था धीरे धीरे कम हो रहा है. और मैं इंडस्ट्री को भी ये बात वार्निंग से बता रहा हूँ, अगर आपने भी इसमें इंटरेस्ट नहीं लिया और रिसर्च इंस्टीट्यूट ने भी यहाँ ध्यान नहीं दिया, तो आपको आगे आने वाले 5 सालों में यहाँ बहुत बड़ा बदलाव दिख सकता है. तो कॉटन गुरु परिवार की तरफ से गवर्नमेंट, रिसर्च एसोसिएशन और इंडस्ट्री को ये खास रिक्वेस्ट है कि कॉटन पे आने वाले 2 मुख्य रोग बॉल रॉट और पिंक बॉल बम पे आप सॉल्यूशन जल्द से जल्द लाइए. और आप जो सॉल्यूशन बोलेंगे हमारा कॉटन गुरु परिवार पूरी तरह उसको इम्प्लीमेंट करने के लिए जिम्मेदारी लेने के लिए तैयार है. कम से कम 10,000 किसान एक साथ वो सॉल्यूशन आपके लिए इम्प्लीमेंट करेंगे एक ही सीज़न में. इतना एश्योरेंस हम आपको दे सकते हैं. सॉल्यूशन हमें इमीडिएटली चाहिए, नहीं तो आगे भुगतना सबको पड़ेगा. कॉटन गुरु परिवार की तरफ से कॉटन गुरु प्रदर्शन खेत में सबका स्वागत है. और हम अभी अगस्त 2021 में हैं, करीबन जून महीने की सोइंग है. यहाँ हम ऑर्गेनिक फार्म प्लॉट में हैं और पार्टेक 29 वैरायटी का सीड का यहाँ पे सोइंग हुआ है. अभी कोई मेजर डिजीज़ नज़र नहीं आ रही है, लेकिन पिंक बॉलवर्म
जिसको हम लोग लोकल लैंग्वेज में महाराष्ट्र में गुलाबी बोंदड़ी बोलते हैं, उसका अभी इन्फेक्टेशन होना शुरू हो गया है और कुछ कुछ एरिया में प्रादुर्भाव दिख रहा है। उसके लिए गवर्नमेंट की तरफ से, रिसर्च एसोसिएशन की तरफ से सॉल्यूशन ये बताया जा रहा है, आप मास ट्रैपिंग करो, आप फेरोमोन ट्रैप लगाओ। तो हमने इस प्रदर्शन खेत में CICR से लिए हुए फेरोमोन ट्रैप हमने यहाँ पे लगाए हैं। तो ये क्या है फेरोमोन ट्रैप, इसको किस तरह लगाते हैं और इससे किस तरह सॉल्यूशन हो सकता है, ये हमारे यहाँ के जो मुख्य फार्मर हैं आशीष हांडे, इनसे मैं पूछूंगा। हे जे फेरोमोन ट्रॅप जो आहे हे लावण्याची योग्य वेळ म्हणजे जेव्हा आपला कापूस जो आहे तो फुलोरा अवस्थेत येत असतो तेव्हा आपल्याला लावायचा आहे। हे जे कॅप आहे याच्यामध्ये एक रिंग दिलेली आहे, त्यामध्ये हे पॉलिथिन फिक्स करायचं आहे आणि खालचा जो आहे हा भाग याला एक रबर बँड लावून पॅक करून द्या, म्हणजे याच्यामध्ये जर समजा कीटक जर अटकले तर ते इथून निसटून नाही गेले पाहिजे। म्हणून आधी काय होत होतं, जो लूर जो वापरत होता तो एक कॅप्सूलसारखा येत होता, पण आता CCIने जो आहे नवीन प्रकार धरला। म्हणजे कसं आहे, प्रत्येक शेतकरी जो आहे तो कधी कोणी तंबाखू खायचं, कोणी काही करायचं, कोणाचे हात कसे असायचे, त्या लूरला जर हात लागले तर तो लूर डॅमेज होता आणि त्याची क्रिया म्हणजे चांगल्या प्रकारे होत नव्हती आणि ते आपल्याला त्याचा उपयोग नाही। म्हणून त्यांनी हे प्लास्टिकमध्ये दिलं आहे, म्हणजे तुम्ही कशाही प्रकारे जरी समजा हातही खराब असले किंवा याच्यावर पाण्याचा जरी अंश पडला तरी हे खराब होऊ शकत नाही। फक्त एवढंच आहे की एक प्रिकॉशन घ्यायचं आहे की जेव्हा तुमचं स्प्रेइंग झाल्याच्या नंतरच हे लूर लावायला पाहिजे, कारण की इथे जे आहे आपण ह्या लूर आहे इथे एक गॅप दिलेली आहे याच्यामध्ये, ह्या लूर लावल्याच्या नंतर इथे खटकन आवाज येतो, इथून याच्या आतमधून गेले नाही पाहिजे, म्हणून स्प्रेइंग झाल्याच्या नंतरच हे लूर लावायचे, मग नंतर वगैरे तुम्ही काढले नाही तरी चालेल। आणि हे याच्यावर म्हणजे पावसाने खराब होणार नाही, कोणाचे हात लागलेले त्याच्यामुळे पण खराब नाही, आणि याची जास्तीत जास्त 40 ते 45 दिवसापर्यंत क्रियाशील राहू शकते। याला पुन्हा चेंज करायचे आहे आपल्याला, याला कॅप्सूल एका कॅप्सूल पॅकेटमध्ये 2 कॅप्सूल येतात। ओके, म्हणजे हा झाला काय, हा काढून घ्यायचा, 40-45 दिवसानंतर पुन्हा दुसरा 80-90 दिवसाचा कार्यक्रम हा, होऊन जातो। 90 म्हणजे दिवसाचा हे जे आता चालू प्रादुर्भावाचा जे पिरियड आहे तो निघून जाईल कापसामध्ये त्याच्यामध्ये। 70 दिवस ते आणि ह्या लावल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये 2-3 दिवसाच्या आतमध्ये आपण चेक करत राहायचं, याच्यामध्ये किती लूर जे कीटक आहे ते येतात, समजा 10 येतात, 5 येतात, 4 येतात, त्याच्यावरून आपल्या शेताचे पर्सेंटेज निघतात की किती प्रकारे याच्यामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे। बरोबर, असं तुम्ही गलत समीत राहू नका की हे जर लूर लावलं तर बोंडअळी तुमच्या शेतामध्ये कंट्रोल झाली बा म्हणून। हे फक्त आपल्याला एक मॅपिंग ट्रॅप दिलेला आहे की याच्यावरून तुम्ही कळू शकता का तुमच्या शेतामध्ये या किड्यांचा किती आहे बा, त्याच्यानुसार तुम्हाला आहे, नाही तर तुम्ही या याच्यात राहणार का, हे लावलं आपल्या याच्यात बोंडअळी येणार नाही। हा प्रमाण काढणार तुम्ही, जसं ब्लड टेस्ट करता नंतर कळेल की तुमच्या शरीरामध्ये काय रोग आहे, तर हे एक टेस्ट आहे काय ना, आणि पण हे केल्यानंतर तुम्हाला कळणार तरी, आणि तुम्ही सजाग होणार आणि तुम्ही कोणाला कळवणार, रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा कॉटन गुरु परिवारचे कोणताही किसान मित्राला आणि प्रोजेक्ट मॅनेजर ICS कोऑर्डिनेटरला, तर आम्ही तो जे आमच्याकडे उपाय आम्हाला माहिती आहे रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेलं ते आम्ही तुमच्याशी शेअर करू शकतो। कॉटन गुरु परिवारमध्ये सर्वांचं स्वागत आहे। कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये आम्ही आहोत, तिवसाळा विदर्भमध्ये, यवतमाळ जिल्हा। आता इथे ऑर्गॅनिक कापूसचा हा शेत आहे। ऑर्गॅनिक कापूस म्हणजे पेस्टिसाईडचा स्प्रे निषेध आहे, आपण करू शकत नाही। तर जर रोग आला तर त्याचा उपाय केव्हा करायचं आणि कसं करायचं आणि कळणार कसं की रोग आलेला आहे, त्याच्यासाठी हे फेरोमोन ट्रॅप आम्ही लावलेले आहे, CICR कडून घेतलेले। तर हे फेरोमोन ट्रॅप आता शेतामध्ये लावून घेतलेला आहे, तर याच्याने मास ट्रॅपिंग होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला एक अंदाज येणार की या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे की नाही। आता याच्यासाठी आपल्याकडे तर 1000 शेतकरी आहे, टोटल कॉटन गुरु परिवारमध्ये 1 लाख शेतकरी आहे। तर या प्रकल्पाचे जे 1000 शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय विशेष आपण करणार आहोत मिलिंद? आता यामध्ये एक विषय असा आहे की आपण कृषी विभागाच्या मदतीने आपल्या काही गावांना यामध्ये समाविष्ट करतो आहे, परंतु ते तेवढी पूर्तता होत नाही। त्याने आपल्याला अजून एक योजना त्यामध्ये आहे की 10% शेतकऱ्यांनी जर अमाऊंट भरली तर 90% त्यांना सपोर्ट मिळेल, आणि अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या शेतामध्ये उपयोग करावा, आणि जसं मगाशी म्हटलं त्यांनी मॅपिंग करून घ्यावं, त्यामुळे त्यांना प्रादुर्भावाची शक्यता लक्षात येईल। तर हा आमचा प्रयोग चालू आहे आणि आमच्या व्हॉलंटियर्समार्फत, किसान मित्रांमार्फत आम्ही हा
मॅसेज सगळ्यांना पोहोचवतोय. सध्या आम्ही ह्या गोष्टी करतोय. खूप छान. तर कॉटनगुरू परिवाराचा हा प्रयत्न सतत चालू आहे की हा प्रादुर्भाव कसा आपण अरेस्ट करू शकतो, म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. सुधीर भाऊ, आता किती गाव मध्ये आपण हे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत? सध्या तर आपण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मार्फत 3-4 गावामध्ये आपण सध्या देऊन राहिले 50-50 शेतकऱ्यांना. पण जसं आता सरांनी सांगितलं की आपण प्रत्येक शेतकऱ्यांना 10% अमाऊंट भरून फेरोमोन ट्रॅप द्यायचा आपला एक प्रयत्न आहे. तर आपले जे किसान मित्र आहेत ते आपल्या गावातून तशी माहिती जमा करेल आणि त्या लोकांच्यांना आपण ते पुरवू. बरोबर. 4 गावमध्ये 50 शेतकऱ्यांना 20-20 ट्रॅप है ना, असं आपण ऑलरेडी झालेलं आहे. ट्रॅपची डिलिव्हरी आलेली आहे आणि आज त्याचा वाटप पण सुरू होणार आहे. त्याच्याशिवाय जे आपले 800 शेतकरी राहणार आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या या स्कीममध्ये 10% फरक फक्त त्यांना भरावं लागेल. 90% अनुदान ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट करणार. या स्कीममध्ये आपण त्यांना ते घेऊन देणार आहोत. असे आपले प्रयत्न चालू आहे. खूप आभार. सर्व ऍक्टिव्ह टीम आहे. म्हणजे तुम्ही जसा विचार केला तसं नाही. नाही तर बाकी इकडे कसं जरा म्हातारी दिसते तर शेअर दिले शेवटचं जे लावलेलं आहे थोडा उंच झालेला आहे. जशी झाडाची उंची वाढेल तसंही वर उंच काड्या मोठ्या काही अडचण नाही. आपल्याला तर ते वर न्यावं लागेल ना. जशी हाईट राहील आपल्या तसं आपल्याला ते वर वाढत. त्याच्यासाठी काडी आपली पहिलीच मोठी पाहिजे. बरोबर. आणि सुरुवातीला आपण छोटी काडी घेतली की मग ते पुन्हा चेंज करायला ते मग लोक तेवढे करत नाहीत. त्याच्यामुळे पहिले मोठी काडी घेतली की ऑटोमॅटिक जसं जसं आपले फक्त हे वाढत जाईल तसं तसं आपलं change करायचं. बस हे चेंज करायचं आपलं. त्याचे हे क्षेत्र किती आहे? हे 5 एकर इथं हे एका एकराला आपल्याला 8 लावायचे आणि एका शेतकऱ्याला आपण 8 देऊ. एका एकराचं द्या म्हणजे शेतकरी संख्या जवळपास आपले 50 शेतकरी कव्हर होतील 400 मध्ये. हेक्टरी 20 बोलले ना? हो, हेक्टरी 20, एकरी 8. एका एकरला एकरी 8. आपण एका एकरचा शेतकऱ्याला देऊ ना. दिल्यापेक्षा मग शेतकरी संख्या जास्त वाढेल. आपले शेतकरी जास्त कव्हर होतील आपले. हो बरोबर. तसं करू आपण. तसं करूया. याच्यात अजून एक अनुदानावरती आहे 90%. हो, तुम्ही बोलले ना? तेच आता बोललो सरांनी. हो, त्यांना आपण ते कव्हर करू सगळ्यांना आपण तुमच्या लेवलवर आणि आपण कंपल्सरीच करू सर सगळ्यांना. कंपल्सरी हो, बिलकुल कंपल्सरी करू. करू सर. चांगला प्रयोग होईल हा. तुमचा सपोर्ट मिळाला ना तर आम्ही नाही नक्की हे बिलकुल करू. बिलकुल आमचं तर 100% आणि नाही, खरंच support तुम्ही फार ऍक्टिव्ह आमचे दादासाहेब सांगतात. फार ऍक्टिव्ह तुमचं बोलणं चालत राहते. हे सगळं आम्ही करू फील्डवर. आहे. बिलकुल नाही, तुमचा चांगला आहे प्रोजेक्ट. पण म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे हा प्रोजेक्ट आणि आम्हाला खरं उत्सुकता आहे की म्हणजे नेमकं काय आहे बा हे कॉटन गुरु हा कसला प्रोजेक्ट आहे, काय आहे याच्यामध्ये. आम्हाला खरोखर इंटरेस्ट आहे यामध्ये. हे बघा, प्रदर्शन शेत असं कोणी बनवत नाही बनवत, नाही 35 एकर लीजवर घेणं आणि ते स्वतः करणं आणि मॉडेल शेत बनवणं. तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते ॲडवाईस द्यायचे, देऊन लोक विसरून जातात. तुम्हाला पाहिजे तर करा, नाही तर राहून द्या म्हणून. आपण आपलं करून दाखवणार. आमचे ॲडवाईस राहतात, शेतकरी हो म्हणतात. आणि थेरॉटिकल करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल लोकांना दाखवलं की ते लोक जास्त माइंडमध्ये ठेवतात. बरोबर. आपण तर असं किती सांगू. ओरडून की तुम्ही ट्रॅप लावा, लावत नाही ते दाखवलेलं नाही. इथे आता काय केलंय कॉटन गुरुनी जर याच्यामध्ये एकदा ते पण वापरतात. हां त्याचा डेमो घेता येते. सध्या तर आता इथे इंट्रोड्यूस करा ना, नंतर आपण हा डिस्कशन मध्ये इंगोलेजीला आपले सर्व शेतकरी ओळखतात ना. म्हणजे ज्या या क्षेत्राचे नाही आहे त्यांना पण माहिती आहे की तुम्ही खास व्हिजिट देता. तोपर्यंत ते त्यांना म्हणजे हे नाही होणार. बरोबर. याचे सेफ्टी किट या बघ, या. फवारणीसाठी. त्याच्यासाठी. अच्छा. इकडे. या चव्हाण साहेब, या भास्कर साहेब या. थोडंफार यश मिळणार. आम्हालाही सपोर्ट पाहिजे ना, कारण आमची कर्मचारी संख्या कमी आहे. नाही वाढवत. शासनाकडे पैसा नाही. एका माणसाकडे अतिरिक्त 4 राहतात. 2 शेतकऱ्यांकडे पैसे नाही, शासनाकडे. नमस्कार. आज आपण कॉटन गुरु प्रदर्शन शेतमध्ये उपस्थित आहो. आपल्यासोबत आज तालुका कृषी अधिकारी माननीय इंगोले साहेब आहेत आणि त्यांनी यापूर्वीही जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत आपल्या प्रदर्शन क्षेत्राला भेट दिली होती. तर सर, आज आपल्या कृषी विभागामार्फत आपल्या भागामध्ये फेरोमोन ट्रॅपचं वाटप होत आहे. जवळपासच्या 2-3 गावांना कृषी विभागाकडून मदत होत आहे. तर आपण सरांचं मत जाणून घेऊयात. सर. नमस्कार, माझं नाव गजानन इंगोले, तालुका कृषी अधिकारी घाटंजी.
साहेबांचे परिचय दिल्याप्रमाणे कॉटन गुरु ही संकल्पना आमच्यासाठी नवीन आहे आणि आमचे यशवंत साहेब कोळपकर साहेबांनी मार्गदर्शन केल्यानुसार आम्ही आमच्या पूर्ण सहकार्याने क्षमतेने यांच्यासोबत आता कार्य करू आणि शेतकऱ्यासाठी जे काही करता येईल आपल्याला ते तयारी करणार आहोत. आता या प्रोजेक्टमध्ये आपण सध्या तीन गावामध्ये फेरोमोन ट्रॅप वाटप केलेले आहेत. एका हेक्टरला आपण 20 याप्रमाणे शेतकऱ्यांना ते देणार आहोत. सर धन्यवाद. आपल्यासोबत कॉटन गुरूचे संचालक मनीष डागा सर आहेत. आपण डागा साहेबांसोबत कम्युनिकेशन करूयात. सर आजची गरज आहे की शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि रोगांवर जर आपण प्रिव्हेंटिव्ह सोल्युशन केला अगोदर जर आपण त्याची व्यवस्था केली तर रोगामुळे होणारा आर्थिक नुकसान पण कमी होऊ शकतो आणि जे उत्पन्नामध्ये जे आपल्याकडे दिसते की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी उत्पन्न आहे संपूर्ण भारतामध्ये कापूसमध्ये, तर त्याच्यामध्ये पण थोडाफार आपल्याला सुधार करता येणार आहे. खूप खूप आभार आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या आणि गजाननजी इंगोलेजी यांचा. खूप इंटरेस्ट ते घेत आहे आणि आत्मामधून कोलपकरजी पण पर्सनल इंटरेस्ट या प्रोजेक्टमध्ये घेत आहे. आपण जे 1000 एकरमध्ये 1000 शेतकऱ्यांसंगती इकडे ऑर्गॅनिक प्रोजेक्ट राबवत आहोत कापसासाठी आणि सोयाबीनसाठी. त्याच्यासाठी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची कंटिन्यूस ॲडवायसरी तुमची मदत गरजेची आहे. जे आपले स्कीमा आहे शेतकऱ्यांच्या कामाची ते वेळेवर इकडे इम्प्लिमेंट होणार त्याची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कॉटन गुरु परिवार, तुमच्याकडे स्टाफ कमी असेल तर आम्ही येतो तुमच्या संगती काम करायला. पण शेतकऱ्यांचा जे फायदा तुमच्या मनात आहे आणि आमच्या मनात आहे ते वेळेवर झाला पाहिजे ते अपेक्षा आहे. तर तुम्ही 3 ते 4 गावामध्ये या स्कीममध्ये तुम्ही हे फेरोमोन ट्रॅप आम्हाला देतात या प्रोजेक्टसाठी. दुसरे जे गाव आहे त्याच्यासाठी पण मदत शक्य आहे. जे तुम्ही 10% म्हणाला की 10% जर शेतकऱ्यांनी खर्च केलं तर 90% अनुदान मिळणार आहे. बरोबर आहे. फक्त सुरुवातीला आपल्याला खरेदी करायचं आहे आणि त्याचे बिल आम्हाला आणि आधार कार्ड आणि बँक अकाउंट, आधार संलग्न बँक अकाउंट आम्हाला द्यायचं. तर किती दिवसामध्ये ते रक्कम तुम्हाला मार्च महिन्यामध्ये म्हणजे एकत्र जेव्हा येईल, कारण ते एका हेडमध्ये बिल राहते, टोटल केल्यानंतर जे राहतं ती रक्कम आपण एकदाच वन टाईम पेमेंट सगळ्याला होऊन जाते एका चेकमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नाही देत आहेत. जेव्हा त्या शेतकऱ्याचा जे समूह तयार होईल त्या समूहाचा वन टाईम समूहाचा एकामध्ये एक समूह असेल. पण चेक शेतकऱ्याच्या नावाने येणार. हो, त्यांच्या इंडिव्हिज्युअल अकाउंट शेतकऱ्याच्या अकाउंटला येणार. चेक अकाउंटला डीबीटीनं त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणार. चेक शेतकऱ्याच्या नावानं येणार नाही, म्हणजे योजनेचा राहील त्या आणि फक्त अमाऊंट डिवाइड होऊन ते शेतकऱ्याला ती मिळेल. BFMS सिस्टम नुसार ते पैसे प्रत्येकाच्या खात्यावर जमा होतात. तर त्यांनी फक्त त्यांचं जे खरेदी केल्याचं बिल, आधार कार्ड आणि त्यांचं बँक पासबुकची झेरॉक्स एवढं त्यांना अपेक्षित आहे. आणि आपण फेरोमोन ट्रॅप सोबत आपण जे सुरक्षित फवारणी किट आहे ते सुद्धा आपण शेतकऱ्यांना इथे देतो. चव्हाण जी आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधून. हा चव्हाण, नमस्कार. कृषी सहाय्यक श्री चव्हाण. अत्यंत चांगला हा प्रोजेक्ट कल्पना आहे. नक्कीच यामधून आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासारखं मिळेल आणि मी सर्व शेतकरी बांधवांना इथे सांगू शकतो की सुरुवातीला आपण निंबोळी अर्क जर फवारणी केली आणि जो आपला कापूस पिकावरील जो 70% आपला जो खर्च आहे तो आपला फवारणीवर चाललेला आहे, तर त्याच्यापेक्षा आपण सुरुवातीपासूनच काही प्रिव्हेंटिव्ह मेजर जर आपण केले तर आपला कापूस पिकावरचा खर्च नक्कीच कमी होणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला सुरक्षित रासायनिक कीटकनाशकाची आपल्याला फवारणीसुद्धा करण्याची आहे. सुरक्षित फवारणी आपल्याला करण्यासाठी आपण सुरक्षा किट जे आहे ते सुद्धा आपण 90% अनुदानावर आपण इथे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. तर त्याकरिता एक मर्यादा ठेवलेली आहे शासनाने. त्या मर्यादेमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांनी ते किट कृषी केंद्रामधून खरेदी करायची आहे आणि त्याचे ते डॉक्युमेंट्स आहेत, पक्क GSTचं बिल, त्याचं आधार कार्ड आणि त्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स, हे आपल्याला त्यांनी कार्यालयामध्ये जमा करायचं त्यांनी. आणि ते जे 90% जे सुरुवात ते पैसे आहे ते आपण त्यांच्या DBTद्वारे त्यांच्या अकाउंटला पण ट्रान्सफर करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपल्याला लिमिटेशन्स नाही आहेत. मॅक्झिमम जेवढ्या लोकांनी आपल्याला किट घ्यायचं आहे त्यांनी ज्यांना घ्यायचं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकतात. गावामध्ये 50 घेऊ शकतात असं काही नाही, किती पण घेऊ शकतात. फेरोमोन ट्रॅप सुद्धा आपण 90% अनुदानावर देणार आहोत. जेवढ्या लोकांना ते घ्यायचं आहे तेवढ्या लोकांना आपण ते देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. खूप छान. धन्यवाद. पुरवठा केलेला आहे. फवारणी करताना ही शेतकऱ्यांनी हे किट वापरणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यासाठी की
यवतमाळमध्ये ते ऍक्सिडेंट झाला ना. आणि 2017 मध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्सिडेंट झाला होता. इथं जवळपास 20 केसेस आपल्या इथं डेथ झाल्या होत्या कीटकनाशक फवारणीमुळे. तर ते पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्याच्यासाठी कीट प्रत्येकाने वापरणं आवश्यक आहे. डोक्यावर दोन गोष्टी वापरणं महत्वाचं आहे. अंगावरती कपडा राहते पण हँड ग्लोव्ज वापरायचा आहे. मास्क आहे आणि तोंडाला मास्क आणि गॉगल, कारण ते नाकामध्ये जास्त घास पाजून वगैरे राहते. नाकातून शेतकरी काय करतात जनरली फवारणी करताना त्याच हाताने पाणी पितात, त्याच हाताने तंबाखू खातात, त्याच हाताने खर्रा खातात. तर हे शक्यतो हे टाळायला पाहिजे. रुमाल बांधता येणार आहे उलट्या, पण हे जे आहे हे मग आवश्यक आहे. कारण सगळ्यात जास्त हाताने पाण्यामध्ये आपण ते पाणी ढवळतो आणि ते सर्व हाताला जाते. फोडताना आमचे माणसं तर तोंडाने फोडतात ते हे एकदम शेवटी बिलकुल नाही केलं पाहिजे. सर तर किटचा उपयोग आणि त्याचा हे पण सांगा फायदा झाला. हो तेच. मिलिंद भाऊ थोडा तुम्ही सांगा ना पहिले, त्यानंतर आपण यानं चव्हाणजीला सांगू. अनुदान पण सारखंच म्हणजे जे ट्रॅप आणि लूरचं अनुदान आहे त्याच पद्धतीचं किटला अनुदान आहे. बरोबर. दोन इश्यू आपल्या इकडे जास्त होतात त्यामुळे याचं अनुदान आहे. पाहिजे का? जिल्हा वार्षिक निधी हे फार आवश्यक आहे सर. सर गेल्या वर्षी खूप जास्त प्रमाण झालं. त्याच्यामुळे ती 2017ची पुनरावृत्ती होऊ नये आणि त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. हे आमचं कळकळीचं आव्हान आहे. पैशानेच करत साहेब या. तर सर सर या इकडे. या सर या. आपण यवतमाळ जिल्ह्यामधील घाटंजी तालुक्यातील तिवसाळा या गावात आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मागच्या वर्षी रासायनिक च्या प्रयोगामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आणि फार मोठे त्यामध्ये त्रासदी झालेली आहे. त्यामध्ये कृषी विभागाने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आपण कॉटन गुरु परिवारातर्फे या सगळ्या गोष्टीचा हे प्रसार करतो आहे. आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी इंगोले साहेब आहेत आणि चव्हाण साहेब आहेत तालुका कृषी सहाय्यक. तर आपण त्यांच्यासोबत हे मत जाणून घेऊया की या किटचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा याने काय फायदा होतो. सर. सर्वप्रथम तर मी सांगेन की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही किट म्हणजे वापरायलाच पाहिजे. कारण की आपण एवढं पाहतो की हजारो रुपयाचं शेतकरी कीटकनाशक खरेदी करतो दुकानातून आणि साधा एक 300, 350, 400 रुपयाची जी किट आहे ती घेत नाही. तर हे अत्यंत खेदजनक बाब आहे. तर मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करेन की त्यांनी ही किट वापरूनच सुरक्षित फवारणी करायची असते. यामध्ये कसं आहे का, एक ॲप्रॉन आहे, त्याच्यानंतर एक मास्क आहे, गॉगल आहे आणि हँड ग्लोव्ज आहे. तर कसं आहे की आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस शेतकरी जनरली काय करतात की फवारणी करताना त्याच हाताने पाणी पितात, त्याच हाताने तंबाखू खातात किंवा दुसरं काही जेवण करतात, तर जास्त काही व्यवस्थित धुत नाही. तर आपल्याला त्यांना कळकळीची विनंती आहे की हँड ग्लोव्ज जर त्यांनी वापरले तर तो डायरेक्ट जो स्पर्श आहे कीटकनाशकाचा तो होणार नाही आणि त्यांना ते काळजी घेतील. ते त्याचबरोबर फवारणी करताना हवेच्या किंवा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करतात ते. तर आपलं जनरली की ज्या दिशेने आपली वारा आहे किंवा ज्या दिशेने हवा आहे त्या दिशेने फवारणी करायचं. म्हणजे कसं आहे की ते जे कीटकनाशक आहे ते सरळ आपल्या तोंडावर येणार नाही. तर त्याच्यासाठी मास्क आणि गॉगल घालणं आवश्यक आहे. आणि सपोज एखाद्या शेतकऱ्याला अंगावर किंवा कुठे एखादी साधी जखम जर असेल आणि ते फवारणी करताना त्या कीटकनाशकाचा एखादा अंश जरी त्या जखमेला स्पर्श झाला किंवा त्या जखमेमध्ये एंटर झालं तर ते त्यापासून आपल्याला एक चांगली मोठी जखम किंवा एक हानिकारक हे होऊ शकते. त्याच्यासाठी ही किट अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण शासनामार्फत, कृषी विभागामार्फत म्हणा किंवा शासनामार्फत आपण ही किट सुरक्षा किट आपण शेतकऱ्यांना 90% अनुदानावर आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि यामध्ये मर्यादा नाही आहे की बा एका गावात आपल्याला 5 किट द्यायचे किंवा 10 किट द्यायचं. तर जेवढ्या शेतकऱ्यांना ही आवश्यक आहे तर त्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपण हे किट उपलब्ध करून देणार आहोत. आणि फक्त अट एवढी आहे की त्यांनी त्यांचं सातबाराची गरज नाही, त्यांनी आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि त्यांनी घेतलेलं बिल हे त्यांनी आपल्या कार्यालयात सादर करावं. त्याच्यानंतर जे अनुदानाचे 90% जे पैसे आहेत, अकाउंट अनुदान आहे, ते त्यांच्या अकाउंटला आपण DBTद्वारे आपण ट्रान्सफर करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. यवतमाळमध्ये 2017-18ला ज्या पद्धतीनं कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधाचा एक संक्रमण झालं होतं आणि जवळजवळ 22 शेतकऱ्यांचं तिथं शेतकरी शेतमजुराचे जीव प्राण गमावले होते. तर ते होऊ नये म्हणून जिल्हा वार्षिक निधी नियोजन समितीच्या मार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः अनुदानावरती
किट उपलब्ध आहेत जे आपल्या कृषी सहायकांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच सिंजेंटा इंडिया या कंपनीने CSR फंडातून काही प्रमाणात जाणीवजागृतीसाठी एक इनिशिएटिव्ह म्हणून स्वतःच्या खर्चाने किट उपलब्ध करून दिला. त्याचा आधार घेत कृषी विभागाने प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीच्या सभा घेतलेल्या आहेत आणि कळकळीची आपल्याला विनंती करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या किटचा वापर करून वीजबाधा होणारी जी आहे ती टाळावी. खूप आभार. तुम्ही स्वतःला पहिले साचवा, नंतर तुम्ही झाडाला साचू शकाल. हे त्याच्यासाठीच प्रयोग आहे की सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जे लोक कन्व्हेन्शनल कापसाची शेती करत आहे त्यांना पेस्टिसाईडचा उपयोग केल्याशिवाय त्यांची शेती होत नाही, तर तिथे ही किट खूप तुम्हाला लाईफ सेविंग सारखी होणार आहे. कॉटन गुरु प्रदर्शन शेत 6 ऑगस्ट 2021. आता आम्ही इकडे कन्वेंशनल कापसाच्या शेतामध्ये आहोत और यहाँ पे हम अमृत पैटर्न से खेती कर रहे हैं. तो कॉटन गुरु अमृत पैटर्न क्या है, उसकी क्या विशेषता है और जो हमें यहाँ से दूसरों के कंपैरिजन में जो हमें बेटर रिज़ल्ट मिल रहे हैं वो क्यों हैं, ये खास हम आज दिखाने के लिए यहाँ के तहसील कृषि अधिकारी गजानन इंगोले जी और चौहान जी को यहाँ पे हमने इनवाइट किया है और इनके साथ में हम फेरोमोन ट्रैप्स जो हम ऑर्गेनिक और कन्वेंशनल दोनों ही टाइप के कॉटन के फार्मर्स में डिस्ट्रीब्यूट इनके थ्रू करने वाले हैं. ये भी कार्यक्रम आज होने वाला है. तर इंगोले जी, काय दिसते तुम्हाला आणि अमृत पॅटर्न काय आहे, कॉटन गुरु अमृत पॅटर्न हे जाणून घ्यायची थोडी इच्छा आहे का? नक्कीच. आता हा प्रकल्प आमच्यासाठी नवीन आहे आणि याच्यापुढं आम्हाला जे काही शिकता येईल आणि शेतकऱ्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते आमच्या कृषी विभागाच्या मार्फत निश्चितपणे आम्ही करू. आता सध्या या प्लॉटला जी रस शोषण किडी आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये ती याच्यामध्ये बिलकुल दिसत नाही आहे. माव्याचं प्रमाण कमी आहे. मी सकाळी दुसऱ्या ठिकाणी फिरलो तर तिथे वासरीला मोठ्या प्रमाणात मावा दिसलेला आहे. पण या प्लॉटला पाहिल्यानंतर माव्याचं प्रमाण कमी आहे आणि सध्या परिस्थिती चांगली आहे, म्हणजे कोणत्याही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असा दिसत नाही. अब मैं आशीष हांडे जी को रिक्वेस्ट करूंगा जो हमारे यहाँ के केयरटेकर फार्मर हैं, एक्सपर्ट फार्मर हैं, युवा फार्मर हैं, तो ये कॉटन गुरु अमृत पैटर्न आशीष जी क्या है और इसकी क्या विशेषता है. तो हमारे यहाँ पे किसान मित्र हैं जिनके अंडर में एक 100 किसान परिवार है ना हम प्रोजेक्ट में कर रहे हैं और कृषि डिपार्टमेंट के लोग हैं, आत्मा से भी आए हैं. तो क्या कॉटन गुरु अमृत पैटर्न की स्पेशलिटी है जो दूसरे में नहीं देखने. बघा की अमृत पॅटर्न ही एक नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी आहे जी पारंपरिक पद्धतीपेक्षा एक वेगळ्या पद्धतीने केली जाते. जी पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्ही 3x3 लावतात, 4x2 लावतात, 4x1.5 लावतात, पण यामध्ये आपण एक पट्टा मोठा घेतो, एक पट्टा लहान घेतो. जसे याच्यामध्ये 3 प्रकारची आपल्या लागवडीच्या पद्धती आहे. एक 3-6ची पद्धत आहे, एक 4-6ची पद्धत आहे आणि एक 5x7x1. म्हणजे प्लॅन टू प्लॅन जो आहे तो 1 फुटावर असतो आणि डावी उजवी बाजू ही 5x7, 2 ओळी 5ची असतात, 1 7ची असतात. याच्यामध्ये लागवडीची दिशा जी आहे ते उत्तर दक्षिण असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये उत्तर दक्षिण असल्यामुळे या प्लांटमध्ये जे आहे जे आपलं पोटेशन जे आहे सूर्याचं तो सूर्यप्रकाश खूप चांगल्यामुळे, म्हणजे जे सरांनी जे म्हटलं की आतापर्यंत मला बाकीच्या प्लॉटमध्ये बघितलं तर मावा किडा याचे प्रादुर्भाव खूप दिसला, पण या प्लॉटमध्ये दिसला नाही. कारण की याच्यामध्ये सूर्याचा जो प्रकाश आहे तो पूर्वेकडून निघाला की अर्ध्या प्लांटवर या साईडला पोटेशन होतो. नंतर जो 12 वाजता येतो तो ह्या टॉपवर येतो आणि नंतर जो आहे तो इकडल्या बाजूने होतो. याचा एक आणखी खूप आपल्याला बेनिफिट आहे की हे जे झाडाचं जे आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक विशिष्ट प्रकारची की प्रत्येक फांदीमधून एक जोड फांदी निघणं चालू आहे. असं तुम्हाला तुमच्या पारंपरिक पद्धतीमध्ये दिसून येणार नाही. आणि याच्यामध्ये जे आहे ब्रँचिंगच्या याच्यामध्ये पूर्ण सर्व बिलकुल टॉपमध्ये याच्यामध्ये. आणि तुम्ही बघा की जे रोग कीड आहे खूप कमी प्रमाणात येणार नाही आहे. गुलाबी बोंडाळी नाही दिसायला लागली. हे फूल थोडं गुलाबाच्या कळीसारखी जर डोमकळी असली तरच होऊ शकते. आणि तसं तर समजा जर बोंडळी जरी आपण म्हटलं तर हे 90 दिवसापर्यंत प्लांटमध्ये यायलाच नको, कारण की याच्यामध्ये बीटीचे जीन्स आहे. नाही. याच्यात एक सांगतो मी तुम्हाला, याच्यात म्हणजे
त्याला नॉन बीटी राहते हा हा आणि ते जे जिथं जिथं झाडं निघतील हा, हा. जिथं त्या असतील, याच्यावर ठिकाणी दिसणारच त्याचा ते. प्रादुर्भाव दिसेल. पण ते आणि याच्यासाठी घाबरून न जाता आपण त्याच्यानंतरच्या काळात उपाययोजना घ्यायला पाहिजे नियंत्रणाची, याच्यासाठी ते दिलेलं असतं. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी ते थोडं पाहावं आणि त्याच्यानंतरच स्प्रेइंग असतील किंवा कोणत्या फवारण्या करायच्या आहेत त्याचं नियोजन त्याच्यानंतर करायला करणं पाहिजे. अपेक्षित आहे. आधीच फवारणी करून अतिरिक्त खर्च पण तो भीतीपोटी त्याला तो एखाद्या झाडात त्याला कुठे ते नॉन बीटीचा आहे आणि काय आहे, त्याला अळी दिसली का अळीच की म्हणतात आपण ते नॉन बीटीचं ते वेगळं पॅकेट हा राहायचं. हा आता कसं ते लोक कोणी लावायचे नाही ना, नाही, ते ते सरळ mix बाहेर करून फेकून द्यायचे ते. हा हा आता कसं झालं की ते शासनाने ते पूर्ण ते मिक्स करून दिलं, म्हणजे ते आवश्यक आहे ना. अरे अळीला पण त्यांना खाण्यासाठी काहीतरी लागेल ना. राईट आहे. आणि आपल्याला पण कळले पाहिजे की आपल्या भाई केव्हा नियंत्रणामध्ये सुरुवात झाली जाईल. पाहिजे. हा पण एक खट्या जर आला आणि सगळ्याच प्लॉट मध्ये राहिलं तर मग नियंत्रण करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे आंधी आल्यानंतर आपण नियंत्रणाचे उपाय तिथं करतो. बरोबर आहे. करतो. पण आता सर युद्ध मध्ये राजा सरळ जात नाही ना, पहिले सैनिक गेले पाहिजे तसं. तर या पद्धतीमध्ये आपल्याला जर समजा उत्तर दक्षिण लागवड असली तर याच्यामध्ये हवा खेळती असते, नियोजनाला खूप चांगल्या प्रकारे हे असते आणि ऑपरेशन सगळे हा व्यवस्थित होतात. सर्वच होते. आणि जे पारंपरिक पद्धतीमध्ये आहे, पूर्ण प्लांट हा दाटून जातो. आणि आता इथे बघितलं असून तुम्ही की याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ब्रांचिंगचं प्रमाण बघा. ब्रांचिंग आहे. एका झाडाची सावली दुसऱ्या पडत नाही, कारण की तिकडून सूर्याची मुवमेंट अशी असते. आणि या प्लांटचं जरी समजा एक कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे की आपल्या याच्यामध्ये प्लांट किती असायला हवे. आता 3x3 लोक लावतात म्हणजे त्यांना असं वाटतं की आमच्या झाडाची संख्या भरपूर जास्त आहे आणि हे 5x7 दिसलं की यांच्या झाडांची संख्या खूप कमी आहे. आता 3x3 म्हणजे 3 स्क्वेअर फूट म्हणजे 9 स्क्वेअर फूटवर एक झाड गेलं. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं 9 स्क्वेअर फूटवर जर 43,560 भागेला जर 9 केले तर ते प्लांटेशन तुमचं 4,000च्या जवळपास येतात तुम्ही. पण 5x7x1 लावायला म्हटलं का खूप मोठा दिसते, अवाढ हवे दिसते. पण याचं जर प्लांट प्रॉपोर्शन याचे 7,260 झाडं असतात. इथे जास्त बसून राहिलेले आहे, कारण की 1 पट्टा 5चा 1 पट्टा 7चा याला जर समजा 7×5 12, 12चे अर्धे तुम्ही डिवाइड करा 6 म्हणजे 6 स्क्वेअर फूटवर तुमचं एक झाड बसत आहे. प्लांट पॉप्युलेशन पण याच्यामध्ये बरोबर केलं आहे. आणि या झाडाची हाईट आपली कमीत कमी 6 फुटापर्यंत जाते आणि याला ब्रांचिंग जे आहे ते 60 पर्यंत येतात. अच्छा. प्लांट पॉप्युलेशन जे काही उत्पन्न जर घ्यायचं असलं तर झाडाला जितक्या ब्रांचेस, पाला असणं ह्या महत्त्वाचा नाही आहे तुम्हाला. हा पाला मार्केटमध्ये नाही खपत तुमचा. जरी समजा 40 जरी तुम्ही ब्रांचेस जरी लावल्या तर एका झाडाला एका ब्रांचेसला तुम्ही 5 बोंड जरी तरी लागतातच. 5 पकडले तरी तुमचे 200 बोंड होऊन राहिले. 200 बोंड म्हणजे तुमचा 1 किलो कापूस होतो एका याच्यामध्ये. आज याच्यामध्ये जर समजा तुमचा 1 किलो कापूस जरी ठेवला आपण, अर्धा किलो जरी पकडला, 6,000 शेवटपर्यंत झाडं जरी राहिले याच्यामध्ये तरी 20% कमी केलं आपण. तुमचा 30 क्विंटलचा ॲव्हरेज येतो याच्यामध्ये. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला महत्वाचं आहे शेती करायचं. 200 न मिळता 160 जरी असली तुम्ही सरासरी 100 पकडा ना. 100 पकडा. आणि या 100 याच्यामध्ये धरला. तुम्हाला एक वैशिष्ट्य अर्धा असेल की धरला. भरपूरच्या तुम्ही शेतामध्ये जाता तर तुम्हाला धुऱ्याच्या काठच्या प्लांटला खूप चांगले बोंड दिसतात. मधात जाण तर निम्मे बघा, निम्म्यापेक्षा पण कमी दाटते ते असतात. जास्त पण दाटले. इथं जर बघा ना तुम्ही तर शेवटी पण तेवढेच बोंड मिळणार, मधात पण जाण तरी तेवढेच मिळणार. आणि खाली आणि वरची पण बोन साईज सेम असते. सेमच असणार. खालच्या याचं 5 ग्राम येईल तर वरचं टॉपचं पण 5 ग्राम येणार. बरं, बाकी काय आपण याला स्पेशल याला स्पेशल म्हणजे कसं 5x7 असते. हे जेव्हा 5चा पट्टा आपला हा जुळत येतो तेव्हा या झाडाला आपण 7 मध्ये डिवाइड करतो. असं थोडं अच्छा. याला डिवाइड केलं की याला पुन्हा आणखी जोराने जितक्या या ब्रांचला बोंड लागत नाही तितकी ही जी ब्रांच निघणार आहे याला लागत जाते याच्यामध्ये पुन्हा डबल. म्हणजे ही जर समजा आता याच्या जर ब्रांच तुम्ही जर मोजल्या समजा एक तो थोडा दाबून दाखव ना नंतर. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 ब्रांचेस आता आहे ऑलरेडी आहे. आणि याच्या ज्या डबल निघणार आहे त्या 18 36 म्हणजे याच हाईटला 36 ब्रांचेस झाले आहेत. आणि पुन्हा झाड इतकं व्हायचं म्हणजे याच्या डबल पकडा तुम्ही 60 ब्रांचेसवर हे झाड देतो. 60चं कॅल्क्युलेशन तुम्ही 5 नाही 3ही पकडले तरी तुमचे 180 होणारच त्याच्यात. आणि खत व्यवस्थापन आपण याच्यामध्ये काय करतो, सुरुवातीला आपण 30 दिवसापर्यंत कोणतंच खत देत नाही याच्यामध्ये, कारण की झाडाला नत्राचं प्रमाण खूप कमी आवश्यक असते. जर समजा सुरुवातीला जमिनीतून तर नत्र मिळूनच राहिलेला आहे, पुन्हा ह्या हवेद्वारे ऊनद्वारे याच्यामुळे सुद्धा तुम्हाला नत्र. आणि लोक काय करतात DAPचा डोस त्याच्यामध्ये 18% आधीच जास्त आहे. तर आपल्याला जर समजा खताचं प्रमाण जर वाढवायचं असलं तर ह्या 3 बोटाच्या हिशोबाने आपल्याला खताचं हे जर समजा 3 बोटाच्या खाली जर कमी पडलं तर नत्र कमी आहे आणि जर जास्त पडलं तर नत्र त्याप्रमाणे वाढवायचं. त्याप्रमाणे आपल्याला कसं पुन्हा 3 बोटाचं अंतर असलं पाहिजे. आयडियल अंतर 3 बोटाचं आहे. डिस्टन्स आहे हे फक्त तुम्हाला 3 बोटाचं पाहिजे. ही जर समजा 3 बोट किंवा 4 बोटाच्या वर जर गेलं तर तुमचं नत्राचं प्रमाण जास्त झालं. नत्राचं प्रमाण जास्त वाढ झाली. तुमचे ब्रांचेस कमी होणार. हे जर कमी झालं आणि लिफी जास्त होते. हो, हे जर समजा कमी असलं
तर तुमचं फर्टिलायझरचं म्हणजे नत्राचं प्रमाण कमी आहे तुमच्या जमिनीमध्ये. म्हणजे या तर दोन्हीतलं त्याच्या- अंतर अजून कमी राहिलं आपल्याला व्हिजिटेटिव्ह ग्रोथ नाही पाहिजे, आपल्याला रिप्रोडक्टिव्ह तर त्याच्यावर हे काय आपल्याला फ्लावर मधून बोंद होणार आहे, पत्त्यामधून तर दुसरं काय ते होणार आपल्याला हे समजते. आपण जी शेती खूप झाड वाढलं पाहिजे, हिरवेगार खूप झाड वाढलं शेती पाहिजे. दिसत आहे. म्हणजे मला त्याच नाही. तुमच्या आता या झाडाच्या आपण किती मोजल्या 18 ब्रांचेस. साईडच्या प्लॉट मध्ये आपण जाऊन मोजू या झाडाची हाईट आणि त्या झाडाची हाईट, ब्रांचेस किती पडतात ते पण बघू. त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा पण कमी पडतात त्याच्यामध्ये. ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त घेतले तर आपल्याला हा. रिझल्ट दिसेल. हो ऑब्झर्वेशनवर फोकस करायला लागेल. ऑब्झर्वेशनवर ते समोरच्या जेवढ्या जास्त ब्रांचेस, एक उद्योगपती जर समजा म्हटलं तर तो आपलं जितक्या शाखा असेल, जितकं त्याचं हे असेल त्याच्या हिशोबानेच करेल. आपण अनाठाई खर्च करतो, अनाठाई फवारणी मारतो आणि रोग पाहूनच फवारणी करायला पाहिजे याच्यावर, का जे आहे तेच. ETL राहते एक आर्थिक त्याच्यावर. नुकसान पातळी, हो. त्याच्यावर जर जात असेल कीड रोग तरच ते नुकसानकारक आहे. अन्यथा त्याच्या ETL लेवलच्या आत जर असेल तर ते नुकसानकारक नाही आहे. नाही बरोबर. आणि त्यावेळेस मग फवारणीची गरज नाही आहे. गरज नाही. ETLच्या वर आपण असेल काय तरच करतो, तुम्हाला ते एक दोन फवारणीची कीड जरी गरज आहे. दिसली तर लगेच फवारा करा. पुन्हा मग जेव्हा ETL ला जाते आणि तेव्हा दुसरी खताचं फवारणी मात्र दुसरी इथं फवारणी भरपूरशा ठिकाणी मी आता इथं बघितले की तिकडे खत कापूस लागवडीच्या वेळेसच कोणी खत देतात, कोणी लागवड झाल्याच्या नंतर 10 दिवसातच खत देतात. म्हणजे लहान मूल जन्माला त्याला पहिलं पाणी पाजायचं आहे तुम्हाला. मग त्या आता जन्माला त्यावेळी आपण दुधाचा बोरा, याचा गुळाचं पाणी हे ते पाजूनच त्याला मोठं केलं ना. डायरेक्ट जन्माला आल्याबरोबर लोकांनी काय केलं, त्याची भाकर चालू ऍक्टिव्हिटी केली. जशी वाढणार तर तसं तसं होणार आपण का? कॅलरी इंटेक आणि वाढवायचं इथे काय होतं भरपूरच्या आता याच्यामध्ये का जेव्हा तुमच्या शेतामध्ये माल कमी आहे तेव्हा तुम्ही अनाठाई खतं टाकतात आणि जेव्हा त्याला पाती, फुलं, बोंड लागतात तेव्हा तुमच्या याच्यात काहीच नाही. म्हणजे त्याला ते म्हणजे आणि 100-200 जेव्हा गरज लागतात. असते, पोषण म्हणजे पाहिजे. basically ही बीटी जे जात आहे ही खादाड जात खादाड आहे. जात आहे. हिला तुम्ही जेवढं जमिनीतून द्याल हा, तेवढं तितकं तिला वर वर- आपल्याला वर- रोग दाखवेल, वर- रंग वर- दाखवेल. तेव्हा ते देणार नाही. आणि जेव्हा गरज असते त्यावेळेस देत नाही नेमकं आपण. तेव्हा आपण काहीच नाही देत. हा. म्हणून त्याला ते 30 दिवसाच्या नंतरच खतं आपल्याला त्याला देणं चालू. म्हणजे त्याच्यामुळे ते दोन branching पिकिंग चं मध्ये जे तुम्ही आहे, ऑप्टिमम yield घेऊ शकाल. त्याच्यामुळे ते अनाठाई आता वाढ मग हे होणार तुम्ही नाही. किती दिवसांनी खत देणार याला? आपण पहिलं खत 30 दिवसांनी झालं, नंतरचे खतं जे आहे ते आपल्याला 12-12 दिवसांनी एकरी एक बॅगच्या हिशोबाने आपण खतं देतो याला. आणि ते खतं देताना आपण हे लक्षात ठेवतो की ही 3 बोटाची वर चालली की कमी चालली, त्यानुसार म्हणजे समजा एक बॅग एकरी आता दिला आणि हे जर समजा डिस्टन्स इथं वाढलं तर पुढच्या याला आपण अर्धी बॅगच देणार त्याच्यामध्ये. आणि तिथं जर समजा कमी पडत आहे आणि आणखी लागत आहे तर मग ते आणि पुन्हा हे बोंडाची पात्याची याची हे जे आहे याची भूक किती, परिवार किती वाढला आहे, आपला पाहुणे किती आले आहे याच्यामध्ये, ते पाहून त्याचं मॅनेजमेंट करायचं त्याच्यामध्ये. अनाठाई याच्यामध्ये खताचा फर्टिलायझर मूड रडते तेव्हाच आपण काय देतो ना त्याला. त्याच्यावर जेव्हा बोंड भरण्याची अवस्था राहते हा. विद्राव्य खतं विद्राव्य खतं नाही देत याच्यामध्ये. कसं आहे आता तुम्ही जो म्हटलं खूप चांगला आहे की याच्यामध्ये जे बोंडाचं जे प्रमाण आहे असल्यावर काय करतात आपण, काय करतो सुरुवातीच्या स्टेपपासून एक DAP पोटॅश शेवट आपण वापरतो जेव्हा पात्याच्या, आणि 80-90 दिवसाच्या पिरियडमध्ये जर समजा कापसाला जर 40 ते 50 जर बोंडाची संख्या एकच वेळा मोजायची 10-12 प्लॉटचे 40-50 जर बोंड असेल तर तुम्हाला एकरी 1.5 बॅग युरिया लागेल. आणि जर समजा 40-50च्या वर जर असेल तर तुम्हाला 2 बॅग लागेल. आणि जर 80-90च्या जवळ जर असेल तर एकरी 3 बॅग युरिया लागतो तुम्हाला. कारण की तेव्हा न्यूट्रिशनची खूप आवश्यकता असते ते बोंड पोचण्यासाठी. आणि भरपूरच्या लोकांचा गैरसमज असा होतो का तेव्हा जर एवढा युरिया दिला तर मावा, चुरडा याचं प्रमाण आहे. पण ते तेव्हा ते झाडाच्या ग्रोथसाठी नाही वापरत, ते नत्र ते बोंडाचे पोषण करण्यासाठी वापरतो. आणि आपण ते मॉलिक्युल किती बी जरी तुम्ही वरून जे फवारणीतून दिलं ते फक्त 2 ते 3 दिवसासाठी काम करते, पण मुळांद्वारे दिलेलं हे दीर्घकाळ टिकत असते. म्हणून ते तेव्हा आपल्याला तेव्हा एक 1 टाइम युरिया सुरुवातीला न देता शेवटी द्यायचा त्याच्यामध्ये. बोंद पण भरलं पाहिजे आपलं. नेहमी आपण बघतो की 3 ते 4.5 ग्रामचं मध्ये बोंद असते आपल्याकडे, पण ऍक्च्युली वेट पाहिजे 5 ते 6.5 ग्राम. तर ते कसं भरणार? ते वेळेवर पोषण दिलं तरच ते भरणार. सगळंच द्यावं लागेल ना त्याला. 16 प्रकारचे आपले सगळे न्यूट्रिएंट्स असतात. 16 प्रकारचे इथं NPK. आता इथं जर कोणी इथले जेवढे जे शेतकरी आहे ना, कोणाला जरी तुम्ही विचारा का NPK कसे ओळखातात तेच नाही माहित, तर 16 प्रकारचे ग्रेन्युलेटर कुठून माहित होणार? त्यांना मायक्रोन्यूट्रिएंटची पण आवश्यकता काय होणार असते, त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची आवश्यकता असते. मग आपलं ते लाल्या म्हणतात ते. तर तेच जो आहे का नाही, जो शेवटी जो आहे शेवटच्या वेळी जो 3 बॅग युरिया तो देतो, एक डेफिशियन्सी आहे. राईट. लोक त्याला रोग म्हणतात की बा हे लाल्या रोगाला. आता लाल्या रोग जे लोक शेवटी म्हणतात तर त्याच्यामध्ये काय आहे, तर हे जे एक पान आहे, एक पाती आहे, एक पान आहे, एक पाती आहे, एक पान आहे, हे का बरं निसर्गाने एक पान एक पाती दिला याला? बरोबर. कारण की या पानाद्वारे या बोंडाचं पोषण होते. बिलकुल. यानी एक फळासाठी एक पान दिलं आहे तुम्हाला. आणि जेव्हा शेवटी हे जेव्हा भरते तो इथून नाही घेत, ह्या फक्त या पानाचं शोषण खिचते याच्यातून. जेव्हा याच्यामध्ये जर न्यूट्रिशन नाही आहे तर याला ह्या जेवढे रस आहे याचा ह्या बोंडात खिचून घेते, हे परिपक्व होत नाही आणि हे पानं लाल पडणं चालू होते.
म्हणजे इथं डेफिशियन्सी तयार होते. जेव्हा हे हिरवं राहील तेव्हाच हे पोचणार. आणि तुमचे ते बारीक, मग तुम्ही हेडलाईन सारखे औषधी आणतात, ते बोंड फुटलं पाहिजे, हे ते झालं पाहिजे, ते काहीच नाही होणार ना. काहीच नाही, काही उपयोग नाही होणार. काही उपयोग. हे त्याचे प्रत्येक झाडाने आपल्या याच्या, आपण जरी खोटं बोलू पण झाड कधीच खोटं बोलणार नाही. त्याची निसर्गाने ती निसर्गाची रचनाच चालू तशी केली असते. आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 नैसर्गिक दिवस ते एक गुण आहे महिना, ते 2 आपल्याला महिने काय तुम्ही सांगत सकाळी आहे. उठाल, पण झाड बरोबर सकाळी उठल्याबरोबर त्याचं जे आहे सूर्याकडे फिरणं चालू, त्याचं बरोबर सर्व चालू असते. पण आपण त्याच्यानंतर सोडून देतो. आपण संवादच साधत नाही ना झाडाशी. आपल्याला जे पाहिजे ते आपण करतो, झाडाला काय पाहिजे ते जमिनीमध्ये काय हे झाडच सांगतं तुम्हाला का पोटॅश कमी झाला आहे, का नत्र कमी झाला आहे, स्फुरत कमी झाला आहे त्याच्यामध्ये. इथे झाड पण तेवढं कोणीच बारकाईने असं लक्ष दिलं नाही का इथं काय कमी आहे म्हणून याच्यावर. 1 किलोची किंमत काय हां शेतकऱ्यांसाठी? 60 रुपये पकडा. तर एक 55 आहे शासनाचा भाव, है ना, 58 आम्ही भाव. एक झाड 60 रुपये देऊ शकतो आपल्याला. हो ना. तर किती झाड आणि किती बोंड आपण जर वाचवली तर त्याप्रमाणे आपण हिशेब करून घ्यायचा आपला. आता इथून पुढे आपल्याला हा प्लॉट बघायला मिळणार आहे, किती बोंड आहे, काय आहे, काय नाही सगळे याच्यामध्ये. प्लॉट अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त उत्पादन कसं पण काढायचं. हा, तर त्याच्यासाठी तेच ते आमचं model तेच sheet म्हणणं आहे बनवलं की आहे. हे लोकांना जास्तीत जास्त बोलवून लोकांनी या दाखवलं. पद्धतीचा अवलंब करून आणि लागवड आपण करायला त्यांना पाहिजे. सांगितलं की आता तुम्ही याच्यामध्ये गडगावला खर्चाचा या, आम्ही बदल आहे. बनवलंय, औरंगाबादला तर ते इकडचे शेतकरी कसे आहे ना, इकडून ते वर्ध्याला पण जाऊ शकणार नाही. आता म्हणजे ते याच्यामध्ये जिथे आहे तुमचं तिथे खर्चाचं दाखवलं प्रमाण जर पाहिजे. म्हटलं तर इथं तुमचं बियाण्याची बचत झाली, इथं पेस्टिसाइडची झाली, खताची झाली, फवारणी झाली. आता 7x12 12 तू इथे 3x1 कोणी लावतात, तर याच्यामध्ये 3 तासाचा तुमचा खर्च वाचलेला आहे. 3 तासाचं निंदन वाचलं आहे तुमचं, 3 तासाचं फवारणी वाचली आहे, आणि 3 तासाचं बियाणं पण गोष्टी वाचलं आहे वाचल्या. त्याच्यामध्ये. आणि उत्पादन उत्पन्न खर्च आपला त्याच्यात इथंही वाचलेला आहे तुमचा. आणि कॉटनचा उत्पादन खर्च आपल्याला खर्च कमी करणं फार आवश्यक आहे. आणि उत्पन्न वाढवणं पण म्हणजे खर्च कमी करणं, उत्पन्न वाढवणं आणि कसं वाढेल? खरेदीदार घेऊन येणं, बस तेच मिशन आहे. कॉटन गुरुजी तुम्ही वेबसाईट बघा, तेच मिशन आहे. उत्पादन म्हणजे पिकाला सगळ्यात जास्त कापसालाच खर्च आहे. हो. 50% आणि उत्पन्न आपलं महाराष्ट्रामध्ये खास कमी आहे ना. आपण जर 10 क्विंटल पण घेऊ नाही शकत एकरी, तर आपला खर्च निघण्याची शक्यताच कुठे तुम्ही नाही. बघा ना, तर प्रत्येक प्लॉट मध्ये असं नाही की हे एकच झाड आहे. तुम्ही कुठलंही बघा, दिसतेच ना आता. कुठलंही बघा, कुठेही बघा, ब्रांचेस तुम्हाला सारख्याच भेटल. चला निघू मग तिकडे. चला. नवीन टीम दिसते. मग काल परवा दाव्याला गेलो होतो, तिथे थोरात साहेब भेटले, सगळे यंग लोक. आधी नव्हतं का ते याच्यापर्यंत? कशा आहात सर्व जण आता? नाही, तुम्ही नाही हो, पिकं कशी आहे? तुम्ही तर चांगलेच आहे. थोडा एक काम करा, आपण थोडा डिस्टन्सने बसा. आपण जर फोटो काढून पाठवले. आज तुम्हाला एक परिचय देतो सुरुवातीला, की आपण आपल्या गावामध्ये जवळपास 100 शेतकऱ्यांसोबत आपण एक ऑर्गॅनिक शेतीचा कार्यक्रम राबवून राहिलो तुमच्या गावामध्ये. आणि 100 शेतकरी आपण ते कॉटन गुरु अंतर्गत त्या ICS मध्ये घेतलेले आहे 100 शेतकऱ्यांना. आजचा विषय असा होता की आज कॉटन गुरुचे संस्थापक आमचे माननीय श्री डागा साहेब हे खास भेटीसाठी म्हणून आले आहेत तुमच्या. आणि प्रदर्शन क्षेत्राला पण त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली आहे. सोबत आज आपल्याला आपल्या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी आपले इंगोले साहेब पण लागले आहेत. सोबत आपले कृषी सहाय्यक आहेत चव्हाण साहेब, आपले आत्माचे भावस्कर साहेब पण आहेत, आणि आमचे मिलिंद सर पण आहेत. या प्रोजेक्टला जे सांभाळत आहेत मिलिंद कांबळे साहेब, आणि बाकी उपस्थित सर्व ग्रामस्थ. हा काही विषय आपला मिटिंगचा म्हणून नव्हता, हा फक्त एक चर्चासत्र म्हणून आयोजित केला आहे आपण. आणि या चर्चासत्रामध्ये तुमच्या काही अडचणी किंवा तुमच्या काही समस्या तुमच्यासोबत चर्चा करण्यास सुरुवात करायची. शेती आणि नफा याचा संबंध मागच्या 70 वर्ष झालं कुठेही आपल्याला लाभत नाही. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे पैसा नाही, आणि ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट नाही. तर ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खास आम्हाला दिसत आहे. महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी पण आहे आणि माझी कर्मभूमी पण आहे. पण जे मी बाहेर बघतो, बाहेर म्हणजे खूप लांब न जाताना जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण गेलो किंवा आपण गुजरातमध्ये गेलो, तेलंगणामध्ये गेलो, खूप वेगळी शेती आपल्याला तिकडे दिसून येत आहे. शेतकरी खूप समाधानी आहे तिकडे. त्याची शेतीमधून त्याला एकरी 50,000 ते 1,00,000 रुपयाची आवक होत आहे.
ते वेगळे वेगळे प्रयोग करण्यासाठी पण त्यांची खूप तयारी आहे की कारण की खिशामध्ये 2 पैसे आहेत. आणि आपल्याकडे काय इश्यू आहे की आपण जर काय पण नवीन केलं तर पहिलेचा बोजा आहे आपल्याजवळ आपल्या डोक्यावर आणि नवीन केल्याने ते जर प्रयोग फेल झाला तर अजून ते बोजा वाढणार आहे ही आपल्या मनात भीती आहे. म्हणून महाराष्ट्राचे शेतकरी आणि खास विदर्भ शेतकरी तिथे थोडा मागे पडत आहे हे आम्ही खूप वर्षाने बघत आहोत. तर खूप इच्छा होती की इकडे एक कार्यक्रम आपण असा करावा जिथून तुम्हाला प्रत्यक्ष शेतीमधून कसा नफा मिळवू शकते हो आपण त्याचं आपण प्रशिक्षण नाही त्याचं एक मॉडेल देऊ शकू आम्ही. आणि हेच इच्छा होती. म्हणून जेव्हा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये या एरियामध्ये दौरे झाले आमचे आणि मिलिंद भाऊ आणि आम्ही इथे आलो आणि सुधीर भाऊ आणि संतोष भाऊ जशी टीम आपल्याला मिळाली त्यानंतर आपला परिवार वाढला. तुम्ही सगळं सर्व किसान मित्र जोडले पण ते लॉकडाऊनमुळे येता आलं नाही त्यावेळी एप्रिल मे जूनमध्ये एकदम रेड झोन होता हा. तर आता करायचं काय हा कार्यक्रम यावर्षी करायचा की 1 वर्ष आपण पुढे जायचं 2च पर्याय होते. तर असं मी विचार केला की जर मी पुढच्या वर्षी नाही राहिलो किती श्वास कोण घेऊन आला हे तर आपण सांगू शकत नाही. तर माझा तर मनातच राहून जाणार. आणि ज्या शेतकऱ्यांना मी भेटलो आहे त्या माझ्या ट्रिपमध्ये आणि त्यांची जे अपेक्षा आणि त्यांचा उत्साह जे मला दिसला ते 1 वर्षासाठी पोस्टपोन करावा लागणार आहे. म्हणून हा कार्यक्रम इकडे न येताना पण आम्ही राबवला. इकडे खूप चांगली टीम आम्हाला मिळालेली आहे. कॉटन गुरु परिवारमध्ये खूप चांगले लोक जोडलेले आहे आणि म्हणूनच आपण 1000 एकर 1000 शेतकरी हा ऑर्गॅनिक जैविक शेतीचा कार्यक्रम सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम आणि नंतर हा प्रदर्शन शेत पण आपण 35 एकरमध्ये हा रिस्क घेतला आणि खरेदीदाराला जोडला. आज सकाळी खरेदीदार पण आले होते त्याने पण व्हिजिट घेतली ते पण समाधानी झाले. अजून खूप खरेदीदार जोडायचं आहे आपल्याला या प्रकल्पामध्ये. तर 3च उद्देश आहे. एक आपल्याला शेतीमधून नफा कसा मिळावा, दुसरा तुमचा खर्च कसा कमी व्हावा आणि तिसरा उत्पन्न कसा वाढून घ्यावा आपण. तर याच्यासाठी नियोजित शेती आपण करणं गरजेचं आहे. शेतीमध्ये आपण लक्ष देऊन आणि फक्त शेतीमधूनच माझी आवक झाली पाहिजे हे उद्देश घेऊन जे पण तुमची दुसरी आवक आहे ते एक्स्ट्रा इन्कम झाली पाहिजे. तुमचे जे खर्च आहे तुमचे जे स्वप्न आहे स्वतःसाठी परिवारासाठी एक घर बनवायचं आहे एक मोटरसायकल घ्यायची आहे एक ट्रॅक्टर घ्यायचा आहे मुलांना चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन द्यायचे ते सर्व पैसे शेतीमधून आले पाहिजे हेच आमची इच्छा आहे. म्हणून हा प्रकल्प इथे आम्ही राबवत आहोत. खूप चांगला लोकांचा साथ सहकार इकडे मिळत आहे. कृषी विभाग आत्मा यांचा कंटिन्यूस सपोर्ट आहे. टीम आपली सपोर्टिव्ह आहे. तर हीच सुरुवात आहे. आता याच्यामध्ये एकच विघ्न आपल्याला येऊ शकत आहे. मला जे चांदमध्ये दाग आपण म्हणतो ना एकच आहे की तुमच्या मनात काय शंका असली आणि ते जर मनात राहिली तुम्ही वेळेवर नाही सांगितली ना आम्हाला नाही कळली ते आणि त्यानंतर तुम्ही माघार घेतली किंवा हा जर प्रकल्प जे आपला मॉडेल एक लहान मॉडेल आहे 1000 एकरचा हे 20,000 एकरचा होऊ शकत आहे पुढे जाऊन. तर हे जर याच्यासाठी फेल झाला की तुमची जे अडचण होती तुम्ही वेळेवर सांगू नाही शकला तुम्हाला असं वातावरण नाही मिळाला आणि असा प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर ते तुमच्या फेलर नाही ते आमच्या फेलर होणार. म्हणून तुम्हाला विनंती आहे आतापर्यंत जे तुम्ही बघितलं आहे केलं आहे त्याच्यामध्ये काय तुमचं सूचन असेल किंवा तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही निवांतपणे इकडे सांगा. आणि या सर्वांसमोर तुम्ही सांगितलं आमची काय चूक झालेली आहे किंवा काय कमी आहे तरी आम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही पण पुढे एक चांगला मार्ग मला मिळणार आहे. तर कोणाला पण काय पण सांगायचं असेल जे काय पण प्रश्न विचारला आणि सांगणार त्यांना आपण दिवाळीमध्ये एक स्पेशल पुरस्कार देणार. प्रश्न नसतील हे शक्य नाही अडचणी नसतील हे पण शक्य नाही पण वेळेवर सांगणं आणि एक चांगला प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करून घेणार हेच आम्हाला तुम्हाला शिकवायचं आहे. बोला काही प्रश्न असतील आम्हाला भाव काय मिळणार आहे शेतकऱ्याला जर भाव नाही मिळाला तर आम्ही उत्तर काय देणार आहे असू शकते ना.
जर पेस्टिसाईडची गरज पडली, रोग आले, तर आम्ही काय केलं पाहिजे? हे तुमचे प्रश्न आहे का माझे आहे? माझं नाव आहे अनिल सूर्यवांजी राठोड, गावठी शाळा आहे. माझं 1 एकर शेत लावलेलं पार्टेकचं, आणि त्याच्यामध्ये जे दिलं बियाणं चांगलं निघालं, पण त्याला फ्लस वगैरे तेवढा काही नाही, आणि वाढ कमी आहे. हो, आणि घेरपणा नाही, म्हणजे झाडाले जे फांद्या येते ते नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं, आम्हाला कोणतं औषध घ्यायचं, बाहेरून घ्यायचं का तुम्ही देणार आहे, ते आम्हाला तुम्ही सांगा. हो हो, सेंद्रिय. आणि दुसरं कोणतं खत द्यायचं असेल ते सांगा, की आमच्या मनाने हे चालू आहे तेच लावून टाका, हे आम्ही लावलंच नाही. अजून कोणाचा प्रश्न आहे का? कोणाचा प्रश्न? हां, सर्वप्रथम नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी डागासाहेबांचं अगदी मनापासून इथे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो साहेब, की तुम्ही हा खरोखर हा संकल्प, हा प्रकल्प इथे आणला. आमच्या शेतकऱ्यांना थोडीफार माहिती इथं होईल, कारण कसं काय आहे की पारंपरिक पद्धतीनं आपला शेतकरी जो आहे हा आमचा कापूस पिकवत आलेला आहे, आणि तसं जर पाहिलं तर आपला हा पारंपरिक पीक आहे कापूस, आणि त्या हिशोबानं जर आपली उत्पादकता पाहिली तर फारच कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्री किंवा अदर स्टेटपर्यंत जर म्हटलं तर आपण, तर आपली उत्पादकता इथे फार कमी आहे. हे सगळ्यांना मान्य आहे ना. आणि कापूस पिकाला सर्वात जास्त खर्च आहे. उत्पादकता कमी आहे, तुम्ही समाधानी आहात? हो, उत्पादकता कमी आहे, आणि सर उत्पादन खर्च भरपूर आहे. उत्पन्न जरी कमी झाला आम्हाला यावर्षी, कारण आम्ही स्टार्ट करून राहिलो ना. असं नाही. नाही, हे ॲव्हरेज आपलं नाही, आपलं कापसाचं त्या खर्चाच्या हिशोबानं आपली उत्पादकता कमी आहे. हा, आपलं जे उत्पादन आहे त्याच्या हिशोबानं आपला जो त्याच्यावर झालेला खर्च आहे हा कितीतरी जास्त आहे. म्हणजे तुम्ही शेवटी जर तुमचा बजेट काढला की तुमच्या कापसाला खर्च किती लागला आणि तुमचं उत्पन्न किती झालं, तर आपलं जे बेरीज जे आपलं जे उत्तर येईल ते फार कमी येईल. एवढं तर तुम्ही नक्की मानता ना. हा, पण कसं जनरल सांगत आहे मी. आणि सेंद्रिय आता कसं आहे की काळाची गरज आहे. एक ज्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये अन्नधान्याची कमतरता होती, तर त्यावेळेस आपल्याला रासायनिक खताची फार आवश्यकता होती, आणि आपल्याला उत्पादन वाढवणं फार गरजेचं होतं. त्या काळात आपली लोकसंख्या आणि त्या हिशोबानं आपल्याला उत्पादन वाढवणं ही काळाची गरज होती. म्हणून शासनानं की त्यावेळेस जोर होता की बा तुम्ही रासायनिक खताचा वापर जास्त करा. आता त्याच्या विरुद्ध कंडिशन आपली परिस्थिती निर्माण झाली आहे की आपला शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर जो आहे तो अति जास्त झालेला आहे. कमी नाही, अति जास्त झालेला आहे. आणि आता शासनानं असं ठरवलेलं आहे की आता तुम्ही, शासन म्हणतंय की बा हे जे रासायनिक खताचा जो वापर आहे ते तुम्ही आता शेतकऱ्यांनी कमी करायला पाहिजे. कारण की कसं आता थोड्याफार प्रमाणात, मी असं तुम्हाला म्हणत नाही की तुमच्याकडे 10 एकर शेती आहे आणि तुम्ही 10 एकर ऑर्गॅनिक करा किंवा 10 एकर तुम्ही सेंद्रिय करा, नका करू. फक्त तुम्ही ट्रायल बेसवर, एक मॉडेल बेसवर, एक प्रात्यक्षिक बेसवर तुम्ही नाही का 1 एकर करून पहा. जसं आता डागा साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 1 एकर ऑर्गॅनिक करून पहा, 1 एकर सेंद्रिय करून पहा. खरोखर ही काळाची गरज आहे. बरं, आपल्याला आता शेतीवरचा उत्पादन खर्च आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेला तो आपल्याला कमी करायचा आहे. आणि ते कशा पद्धतीनं कमी करायचं? सर्वात जास्त खर्च आपला कीटकनाशकावर होऊन राहिला, सर्वात जास्त खर्च आपला रासायनिक खतांवर होऊन राहिला. विविध प्रकारचे, आता कसं आहे की अनिल भाऊनी जर आपलं चांगलं एक कोराजन मारलं तर बाजूचं गजूभाऊ म्हणते की मी त्याच्यापेक्षा चांगलं मारतो. त्यांनी जर 5 बॅग खत टाकलं असेल तर ते म्हणते की नाही मी तर 7 बॅग टाकतो, मी 10 बॅग टाकतो. ही जी आपली कॉम्पिटिशनची जी पद्धत आहे ना आपली, ही आपल्याला खरोखर आपल्याला विचार करून कुठेतरी कमी करायचं आहे, कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. आणि याचं नियोजन हे आपल्याला स्वतःलाच करायचं आहे की दुसरा शेतकरी किंवा बाजूचा दुसरा शेतकरी येऊन आपल्याला हे सांगणार नाही की नाही बाबा हे तुमचं खत उत्पादन खर्च तुमचं वाढून राहिलं, तुम्ही कमी करा म्हणून. आपल्याला आपल्या शेतीचं नियोजन करायचं आहे. आपल्याला शेतीचा आपला खर्च आपल्याला मेळ बसवायचा आहे की नाही बाबा आपलं शेतीला, आपल्याला या शेतीतून आपल्याला एक 50 क्विंटल आपलं उत्पन्न होणार आहे. मग 50 क्विंटलमध्ये आपला खर्च किती होणार आहे ते सुरुवातीपासून आपण जर मांडून ठेवला आणि शेवटी त्याचा हिशोब केला तर आपल्याला त्यातून काही ना काही 50% तरी आपल्याला निव्वळ नफा हा मिळाला पाहिजे शेतीतून, असं माझं मत आहे.
पण आपण जर आताच्या कंडिशनमध्ये पाहतो काकाजी, तर एक 10%, 20% खूप झाला हा शेतीमधून आपल्याला इन्कम मिळत आहे. तर आपल्याला खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून हा जो प्रोजेक्ट आहे कॉटन गुरुचा जो ऑर्गॅनिक प्रकल्प आहे, याच्यातून आपल्याला फक्त एवढं पाहायचं आहे की आपली पारंपरिक पद्धत आणि यांची जी आधुनिक पद्धत आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, काय वेगळं आहे. आणि हे प्रकल्प आपल्याला आता यावर्षी 100 एकरवर आहे, 1000 एकरवर आहे. पुढच्या वर्षी आपल्याला हे वाढवायचं आहे. जर याच्यातून आपल्याला सक्सेस मिळालं किंवा याच्यापासून जर आपल्याला रिझल्ट मिळाले नाही ना, खरोखर आपलं हे प्रोजेक्ट चांगलं आहे, तर आपल्याला पुढे यावर्षी मी तुम्हाला एक ग्वाही देतो दादासाहेब इथे की हा प्रोजेक्ट जर खरोखर इथं सक्सेस झाला ना, तर पुढच्या वर्षी हे गावच काय आजूबाजूचे सगळे गावं तुम्हाला इथं यामध्ये तुम्हाला म्हणतील की साहेब आमच्या गावांचा याच्यामध्ये समावेश करा म्हणून. तर मी त्याबद्दल एक चान्स आहे आपल्या गावामध्ये की हे प्रात्यक्षिक आहे, एक मॉडेल आहे. आता तुम्ही बघा याच्यामध्ये की यांचं सुरुवातीपासून म्हणजे जमीन तयार करण्यापासून, लागवड करण्यापासून तर शेवटी वेचणीपर्यंत यांचे काय काय पद्धती असतात, ते कोणते कोणते प्रकल्प म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कीटकनाशक फवारणी करतात, कोणते खतांचा वापर करतात ते. तर त्या पद्धतीनं आपण ते पाहून तुम्ही आता 1 एकर यावर्षी केलेलं आहे. तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल की बाबा साहेब आमचं 5 एकर आहे, आमचं 10 एकर आहे आणि खरोखर आम्हाला याच्यामधून आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. तर माझ्या तुम्हाला खरोखर या शुभेच्छा आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सांगा. दादासाहेब तर सांगा. आपली ही चर्चा आहे, एक मीटिंग नाही आहे, ही आपली चर्चा आहे. जस्ट आपल्याला चर्चा करायचं आहे आणि चर्चा कसं ही दोन्ही बाजूने झाली पाहिजे. एकेरी चर्चा किंवा एक साईडनं चर्चा नसलेली, दोन्ही साईडनं जर चर्चा झाली तर ते त्याच्यामध्ये थोडं अजून एक चांगलं होईल. धन्यवाद. आम्हाला अजून काही कोणाला? मग सगळ्यांच्या जे आहे प्रॉब्लेम ते सांगतील. अजून कोणाला काही बोलायचं आहे? तुमच्या शेतीबद्दल काही तुम्हाला माहिती किंवा काही असं? बोंडअळी हा सर्वांच्या इंटरेस्टचा विषय आहे की नाही, तर आपल्यामधून चर्चा एक 5 मिनिटासाठी बंद करून जर आपण मोबाईल वरनं आपलं लक्ष काढून आपला झाडाचा जीव सोडा, आपला जीव वाचवायचा असेल तर बोंडअळीचं नियोजन अत्यंत गरजेचं आहे. बोंडअळी हे रोगच नाही आहे, महारोग आहे, महामारी आहे. कोरोना आज आहे, उद्या जाणार आहे, पण बोंडअळी आणि बोंडसड हे 4 वर्ष झाली. एकच स्टेट आहे महाराष्ट्र, एकच राज्य आणि तिथे मुख्य म्हणजे विदर्भ तिथे कंटिन्यूस राहिलेला आहे. कोणताही महारोग तुम्ही बघा ते कंटिन्यू 3-4 वर्ष कुठेही राहत नाही. पण बोंडसड आणि बोंडअळी हे आता 4 वर्ष झाले आणि या वर्षी पण त्याचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. तर काय त्याची सायकल असते, काय असते ते जर तुम्ही आमच्या प्रदर्शन क्षेत्रावर रेग्युलर आले आणि इथे आम्ही जे प्रशिक्षणचे कार्यक्रम ठेवतो ते तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून आम्ही सांगणार आहोत की कसं आहे बोंडअळीचं लाईफ सायकल आणि बोंडसड बोंडअळीमध्ये काय फरक आहे, काय वेगळं आहे. तुम्ही कॉटन गुरुची यूट्यूब चॅनल बघा, तिकडे पण खूप सारे व्हिडिओज आहे. गुजरात सरकारने आम्हाला बोलवलं, तेलंगणा सरकारने बोलवलं, तमिळनाडू सरकारमध्ये म्हणजे कच्छपासून तमिळनाडूपर्यंत बोंडअळी आहे आणि बोंडसड पण आहे. तर कापसामध्ये हा रोग आता 7 राज्यामध्ये पसरलेला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नुकसान विदर्भमध्ये होत आहे. तर कापसा कोणताही कापूस असो, सेंद्रिय असो की कन्व्हेन्शनल असो, इथे आपलं लक्ष पूर्णपणे असणं गरजेचं आहे. आणि 70 दिवस ते 120 दिवस हे त्याचं सेन्सिटिव्ह पिरियड आहे. खास म्हणून 70 ते 100 दिवस लागवड नंतर हे खूप सेन्सिटिव्ह पिरियड आहे रोगची सुरुवातसाठी. आणि बोंडसड आणि बोंडअळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तर उशिराने पाऊस आला त्यावेळी त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे. त्याच्याविषयी विशेष माहिती आम्ही शेतावरच तुम्हाला देऊ, कारण की आज हा प्लॅटफॉर्म विशेष बोलण्यासाठी नाही आहे पण याच्यासाठी कंटिन्यूस ICAC म्हणून जगात सर्वात मोठी संस्था आहे, त्याच्या आपला MOU आहे, त्यांच्या प्रशिक्षणचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे जगामध्ये जितके सायंटिस्ट बोंडअळीवर काम करत आहेत त्यांच्या रिपोर्टिंग ICAC मध्ये होत आहे आणि ICAC ते आपल्याला ट्रेनिंग इकडे करत आहे. तर ऑनलाईन 2 ट्रेनिंगचे सेशन ऑलरेडी झालेले आहे यांचे. नेक्स्ट वीकमध्ये CICRची व्हिजिट पण इथे होणार आहे, त्यांचे सायंटिस्ट येणार आहे. म्हणजे ते तुम्ही इकडे राहिला आणि कंटिन्यूस
मीटिंग्स जे जे आम्ही राबवतो ते अटेंड केली, तर याचा विषयच हा आहे. बोंड अळी आम्हाला पण खूप दुःखदायक आहे, कारण की सेंद्रिय कापसामध्ये तर ते अजून चॅलेंजिंग आहे. आपल्याला पेस्टिसाईडचा एक बोंडही कुठे स्प्रे करता येणार नाही आहे. तर याच्या नियोजन आवश्यक आहे, यांची सायकल समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे प्रदर्शन क्षेत्रावर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. याच्यावर विशेष टिप्पणीसाठी मी चव्हाण याला विनंती करतो. खरोखरच बोंडअळी जी आहे त्याला आपण सेंद्रिय बोंडअळी म्हणतो, पिंक बोलवर्म, हे आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं संकट म्हटलं तरी चालेल. जसं कोरोनाचं महासंकट आलेलं आहे, तसं आपल्या कापूस पिकावर आणि शेतकऱ्यावरचं सगळ्यात मोठं संकट म्हटलं तर आपली ही सेंद्रिय बोंडअळी. तर कसं आहे शेतकरी बांधवांनो, कापूस पीक म्हटलं तर त्याच्यात 2 प्रकारच्या किडी असतात. एक रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसऱ्या असतात अळी. तर कापूस पिकावर जे रस शोषण करणाऱ्या किडी असते त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी हे आपले रस शोषण करणारे किडी झाले. त्याला म्हणतात ॲफिड, जॅसिड, थ्रिप्स. तर ते एवढं काही जास्त नुकसानकारक नसते. त्याच्यानंतर 3 प्रकारच्या कापूस पिकावर अळ्या येतात. त्याच्यामध्ये एक अमेरिकन बोंडअळी, एक ते ठिपक्याची बोंडअळी आणि तिसरी आहे सेंद्रिय बोंडअळी. तर अमेरिकन बोंडअळी आणि ठिपक्याची बोंडअळी हे एवढी हानिकारक नाही आहे. सगळ्यात घातक जर आहे आपली तर ती आहे आपली सेंद्रिय बोंडअळी. त्याला आपण पिंक बोलवर्म किंवा आपण गुलाबी बोंडअळी जे म्हणतो ती. त्याच्यासाठी आम्ही आमच्या कृषी विभागामार्फत तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करत असतो की तुमचं जे पीक आहे ते पीक तुम्ही म्हणजे फरदड मुक्त ठेवा. तुमचं जे शिवार आहे, तुमचं जे शेत आहे ते फरदड मुक्त ठेवा. त्याच्यासाठी की आपलं कसं आहे की आपण मार्च नंतर आपण सुरुवातीला पहिले पाहायचो की मार्च, एप्रिल, मे पर्यंत सुद्धा आपण फरदड घेत होतो. तर आता ती कंडिशन नाही आहे. आपण आज खंबीरपणे सांगू शकत नाही की बोंडअळी येणार नाही म्हणून. असं कोणी म्हणते का इथे की बोंडअळी येणार नाही म्हणून? मी इथं सांगतो की बोंडअळी हमखास येणार. कारण की कसं आहे की त्याचे जे अवशेष आहेत, त्याचे जे कोश आहेत ते आपल्या जमिनीत आजही आहेत. त्याच्यासाठी की आपण जे शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही विद्यापीठाची डायरी जरी पाहिली असेल, शास्त्रज्ञ सांगतात की तुमची जमीन ही फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमची जमीन मोकळी करा. त्याच्यानंतर खोल नांगरणी, वखरणी, आडवी उभी नांगरणी करून शेत हे एप्रिल आणि मे महिन्यात हे 2 महिने शेत तुमचं, आणि त्याच्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या वर्षी येण्याचं प्रमाण जे असते ना ते तिथं कमी होते. खोल नांगरणी आपण याच्यासाठी म्हणतो की तुम्ही पहा, हॅलो, तुम्ही पहा आपलं नागर वखर नागरणी चालू असताना ट्रॅक्टरनं आपलं जनरली आता नागरणी आता ट्रॅक्टरनंच करतात लोक. तर नागरणी झाल्यानंतर त्याच्या मागं पहा तुम्ही बगळे वगैरे असे पक्षी ते वेळ्या आळ्या वेचून खाताना दिसतात तुम्हाला. ते त्याच्या मागचं ते कारण आहे की उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये जेवढे तुमचे अळ्याचे कोश असतात ते सगळे वर येतात त्या नागरणीमुळे, आणि नागरट झाल्यामुळे ते सगळे कोश ते जे आहे ते अळी आहे ते पूर्ण आपले जे पक्षी आहेत ते सगळे खाऊन टाकतात. आणि 2 महिने आपली जमीन तपली की ते किडींचे जे अवशेष आहेत ते जे कोश अवस्थेमध्ये गेलेले आहेत ते पूर्ण त्यांची लाईफ सायकल ब्रेक होते. आणि पुढच्या वर्षी पुन्हा पाणी पडलं, पिकाला आले, पिकावर आपले फुलं आला सुरू झाले कापूस पिकावर, की पुन्हा त्या अळीचा जो उद्रेक आहे ते तिथं ब्रेक मिळते आणि त्याची लाईफ सायकल जे आहे ते तिथं ब्रेक भेटते. तिथं लाईफ सायकल त्याची आपली संपत्ती. तर हे आपल्याला तेवढं काळजी घ्यावं लागणार आहे. आणि सध्याच्या घडीला दादाने म्हटलं की बोंडअळीचं व्यवस्थापन, सध्याच्या घडीला तुम्ही जरी म्हटलं असेल की तुम्हाला कुठं दिसली असेल बोंडअळी तर घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. कारण आपण जे बियाणं लावलेलं आहे त्याच्यामध्ये बीटी आणि नॉन बीटी पॉकेट माहिती आहे आपलं असं पिल्लू. पहिले कसं होतं की जे 120 ग्रॅमचं जे पॅकेट आहे ते आपलं वेगळं राहायचं, बीटी मधलं. नॉन बीटीचं पॅकेट वेगळं राहायचं. ते जनरली ते कशासाठी देत होते का? ते मूर्ख आहे का ते शास्त्रज्ञ किंवा कंपनीवाले की ते आपल्या पॉकेटमध्ये टाकून देऊन राहिले? ते मूर्ख आहे का ते? नाही. ते आपल्याला आपल्या बाजूनं, चारही बाजूनं आपल्या शेताच्या त्या नॉन बीटीच्या आपल्याला तासं टाकावं लागते. त्याच्यानंतर ते आपल्याला बीटी व्हेरायटी लावायची असते. कारण की जे अळी येणारी जे आहे ना ते आपलं ते जे नॉन बीटीचे झाड आहे त्याच्यावर येईल, त्याच्यावरच त्यांची लाईफ सायकल पूर्ण होईल आणि तिथून ते संपून जाईल. म्हणजे आपली जे नॉन बीटीवरचे जे अळी आहे ते आपल्या बीटीवर येणार नाही. त्याच्यासाठी ते आपलं नॉन बीटीचं रेफ्युजी पॅकेट आपण त्याच्यात कंपनीवाले देत होतो. पण कसं आहे की 90% म्हणा किंवा 99% शेतकरी काय करायचे आहेत, 4-5% जे शेतकरी आहेत ते लावायचे. पण 99% 95% शेतकरी काय करायचे, ते पॅकेट मधलं ते नॉन बीटीचं जे पॉकेट आहे ना ते फेकून द्यायचे बांधावर, दुऱ्यावर आपण फेकून द्यायचं आणि फक्त ते 450 ग्रामचे जे बीटीचं पॅकेट आहे ते आपण लावायचो.
तर त्याच्यामुळं आता यावर्षी मागच्या वर्षी या वर्षीपासून शासनानं काय केलं आहे की ते आपण त्याच्यामध्ये ते शासनात किंवा त्या कंपनी ते मिक्स करून देऊन राहिले.